श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। जया जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। जरी चरिवणी धेनु आठवी वत्स नित्य जननी करी कामे बालका पाश चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लेकरू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया तुम्हा माझे असो वंदन। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय रघुवीर समर्थ कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। श्री राम समर्थ। भागवत कथा सप्ताह 16 दिवस भाग 4। आज आपण वामन अवतार चरित्र कथा पाहू। श्री विष्णूंचा 5वा अवतार म्हणजे वामन भटूंचा अवतार। ही कथा चाक्षुष मन्वंतरातीलच आहे। परीक्षिताने विचारले, महाराज अतिथी म्हणून बळीराजाकडे येऊन ज्या भगवंतांनी 3 पावले भूमीची याचना केली व त्यातच सर्व विश्व व्यापून टाकलं त्या वामन अवताराची कथा मला आज ऐकायची आहे, ती सांगा। शुकदेव म्हणाले, राजा ऐक तर। बळी हा विरोचन पुत्र प्रल्हादाचा नात। युद्ध थांबल्यानंतर नारदांनी बळीराजाला जाऊन सांगितल्याप्रमाणे बळीराजा सर्व सैन्य घेऊन अस्तगिरीवर गेला। शुक्राचार्य गुरूंची सेवा करू लागला। संजीवनी विद्येच्या प्रभावाने शुक्राचार्यांनी बळीराजाला व सैन्याला जिवंत केले। त्या उपकाराची जाणीव ठेवून बळीराजा गुरूंची तन मन आणि धनाने निष्ठेने सेवा करू लागला। शुक्राचार्य संतुष्ट झाले। त्यांनी बळीच्या इच्छेनुसार त्यांच्याकडून विश्वजित यज्ञ करून घेतला। अग्निकुंडातील एक सुवर्णाचा रथ बाहेर पडला। त्याला उत्तम घोडे, सिंहध्वज, दिव्य धनुष्य, बाणांनी भरलेले 2 भाते, कवच सर्व काही मिळाले। एकूण सर्व विजयाची व्यवस्था गुरूंनी केली। पितामह प्रल्हादांनी कधीही न सुकणाऱ्या फुलांची माळ बळीच्या गळ्यात घातली। शुक्राचार्यांनी बळीला सांगितलं, आता तू जा अमरावती म्हणजेच इंद्रनगरी ताब्यात। बळीराजा नगरीत आला, दिव्य शंख वाजवला। इंद्राने ओळखले की बळी बहुतेक मोठे सामर्थ्य मिळवून आलेला दिसतो। त्यांनी गुरुदेव बृहस्पतींना विचारले, हा बळीराजा तर मूर्छित होऊन पडला होता, तो इतका बलवान होऊन पुन्हा कसा आला? तेव्हा बृहस्पतींनी सांगितलं, त्यांनी आपले गुरु भृगु ऋषी शुक्राचार्यांना प्रसन्न केल्यामुळे त्यांनी आपले तेज व तपशक्ती बळीला दिलेली आहे। आता याचा पराजय भगवंताखेरीज कोणीही करू शकणार नाही। हे सर्व गुरुकृपेचेच फळ आहे। तेव्हा तुम्ही आता वेश पालटून अमरावतीतून बाहेर पडा, म्हणजे तुम्हाला कोणी ओळखू शकणार नाही। देव त्याप्रमाणे निर्वासित होऊन बाहेर पडले व लपून बसले। देवगुरु पुढे म्हणाले, आज गुरुकृपेने बळीराजा ऐश्वर्य संपन्न झाला आहे, तरी थोड्याच काळात हा त्यांचा अपमान करणार आहे। तेव्हा त्यांचा शाप लागून त्याचे सर्व ऐश्वर्य जाणार आहे। देव निर्वासित झाले, त्यांचं राज्य त्यांना सोडून द्यावं लागलं। त्यामुळे देवमाता आदितीला अतिशय दुःख। एके दिवशी कश्यप मुनी आदितीच्या म्हणजे त्यांच्या पत्नीच्या आश्रमात आले। तेव्हा तेथील सर्व खिन्न अवस्था पाहून कश्यप महर्षींनी विचारले, आदिती तुझं मन मला अस्वस्थ असल्याचं जाणवतं। तुझ्या हातून कोणत्याही प्रकारचा अनर्थ किंवा कुणाचा अपमान तर झाला नाही ना? तुझी मुलं बाळ सर्व सुखरूप आहेत ना? आदिती सांगू लागली, महाराज आपण सांगितल्यानुसार धर्म अर्थ काम या साऱ्या पुरुषार्थांचं आचरण मी आश्रमात व्यवस्थित चालल्या। मला काही कमी नाही, अग्नी सेवा पण चालू आहे। पण आज असा प्रसंग आलाय की माझे पुत्र सर्व देव निर्वासित झाले।
आज दैत्यांनी त्यांना राज्यत्याग करायला लावला, तेव्हा त्यांचं राज्य त्यांना परत मिळावं अशीच माझी इच्छा आहे. कश्यप महर्षींनी पत्नीची समजूत काढली, म्हणाले, अगं ही तर सर्व भगवंताचीच माया आहे. युद्ध म्हणलं की जय पराजय केव्हा तरी होणारच. काही हरकत नाही, तू निष्ठेने भगवंताची उपासना, तो दिनांचा दयाळू आहे, तो तुझी इच्छा पूर्ण करेल. आदिती म्हणाली, पण माझा संकल्प खरा होण्यासाठी मी कशी व कोणती विशेष उपासना करू ते तुम्ही मला सांगा. त्याचं माझं थोडं जरा मार्गदर्शन करा. कश्यप सांगू लागले, मला पूर्वी ब्रह्मदेवांनी ईश्वराच्या संतोषासाठी एक व्रत करायला सांगितलं होतं. ते मी तुला आता सांगतो आहे, ते नीट ऐक आणि तू पूर्ण कर. म्हणजे ईश्वर संतुष्ट झाले की तुझी मनोकामना पूर्ण होईल. त्या व्रताचं नाव असे पयोव्रत. पयोव्रताचा विधी असं सांगितला जातो, फाल्गुन शुद्ध पक्षात प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत 12 दिवस हे व्रत करायचे. श्रीहरींची पूजा अर्चा करायची. माघ अमावस्येला स्नान करून भूदेवीची शुद्धी करून पूजा करायची, कारण तिला वराहदेवांनी रसातळातून बाहेर काढलेला आहे. माझ्या सर्व पातकांचा नाश व्हावा अशी प्रार्थना करायची. भगवंताची मूर्ती पूजा श्रीसुक्त पुरुष सुक्ताने 16 उपचारांनी करावी. द्वादशाक्षर मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. दूध किंवा दुधात शिजवलेले अन्न, गूळ, तूप घालून केलेले भात इत्यादी अन्नाचे मंत्राने हवन करावे. प्रसाद भक्तांना द्यावा, नंतरच आपण घ्यावा. नंतर अष्टोत्तर मंत्राचा ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा आणि आपण भोजन करावे. म्हणजेच 12 दिवसापर्यंत दुग्धाहार घेऊन राहायचे. याला पयोव्रत म्हणतात. या काळात पवित्र शुद्ध अंतकरणाने पूजा अर्चा भजन गायन सर्व करावे. आणि त्रयोदशीला भगवान विष्णूंना अभिषेक, पूजा, नैवेद्य, ब्राह्मण भोजन, दान दक्षिणा, वस्त्रालंकार इत्यादी आचार्यांना अर्पण करून व्रताचे पारणे करावे. आदितीने संपूर्ण व्रत यथासांगपणे पूर्ण केले. भगवंत प्रसन्न झाले. आदितीला प्रत्यक्ष दर्शन दिले. आदितीने भगवंताची स्तुती केली आणि आमचं मुलाचं कल्याण व्हावं म्हणून प्रार्थना केली. भगवंत प्रसन्न होऊन म्हणाले, माते थोडा धीर धर, मी तुझ्या व्रताचे फळ तुला नक्की देईन. काळजी करू नकोस. मी तुझ्याकडे पुत्र होऊन येईन व इंद्रादिक देवांचे संरक्षण करेन. तू पतिसेवा करत राह आणि ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. आदितीला आनंद झाला. तिची सेवा पूजा अखंड चालू होती. यथावकाश कश्यपांच्या देहात हरीचा अंश प्राप्त झाला. तेज प्राप्त झाले. ते तेज त्यांनी आदितीच्या गर्भात स्थापन केले. भगवान गर्भातून प्रकट झाले. भाद्रपद शुद्ध द्वादशी दिनी शंख, चक्र, गदा, पद्म, पितांबरधारी चतुर्भुज रूपात प्रकट झाले. तो माध्यान्ह काळ होता. ते रूप पाहून आदितीला खूप आनंद झाला. ते रूप गुप्त झाले व एकदम 8 वर्षांचा लहान बालक बटू ब्रह्मचारी दिसू लागला. त्याचे सर्व संस्कार केले. सर्व देव लोकपाल सर्वांनी बटूंना साजेशा वस्तू दिल्या. त्या वस्तू अशा होत्या. प्रथम सूर्यनारायण यांनी गायत्री मंत्राचा उपदेश केला. बृहस्पतींनी ब्रह्मसूत्र, भूमीनी कृष्णायन, ब्रह्मदेवांनी कमंडलू उपनयन संस्कार होतात. यक्षराज कुबेरानं भिक्षापात्र दिलं, तर साक्षात उमादेवी पार्वतीने त्यात भिक्षा घातली. त्याचे ब्रह्मतेज चमकू लागले. सर्व देवाधिदेव हजर होते. होम हवन अग्निपूजा झाली आणि वामन बटू बळीराजाचा अश्वमेध यज्ञ चालू होता. तिथे म्हणजे नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर आले. 100 अश्वमेध यज्ञ होत आले. इतक्यात यज्ञ मंडपात वामन बटूंनी प्रवेश केलेला पाहतात सर्व ऋषी मंडळी उभी राहिली. बळींनी पुढे जाऊन नमस्कार केला. शुक्राचार्य मात्र विचारात पडले. पण बळीराजाने वामनाच्या आसनावर बसून यथासांग पूजा केली. म्हणाला, मला वाटतं की आपल्या आगमनाने माझे यज्ञ कर्म फल मला प्राप्त झाले व माझे पितर संतुष्ट झाले. अतिथी देवो भव असे म्हणून बळीने विचारले, आपल्याला काय पाहिजे ते कृपया सांगावे. गाय, सुवर्ण, घर, कन्या, संपत्ती काही पाहिजे असेल तर मागावे. मी या क्षणी द्यायला तयार आहे. भगवान प्रसन्न झाले. म्हणाले, राजा, तुझे भाषण धर्मयुक्त कुलाला शोभेल असेच आहे. तुझा पिता विरोचन, पितामह प्रल्हाद हे दोघेही तपस्वी व ब्राह्मणांचा आदर करणारे आहे. तेव्हा तुझ्याकडून मला थोडीशी जमिनीची अपेक्षा आहे. माझ्या पावलांनी 3 पावले मोजून इतकी जमीन तू मला दे. तेवढ्यानेच मी फार संतुष्ट होईल. बळीराजा म्हणाला, अहो महाराज, माझ्याकडे असलेले याचकाला पुन्हा कुणाच्या दारी जावे लागत नाही. असे असताना तुम्ही फक्त 3 पावले जमीन मागताय. एवढी तुम्हाला कशी पुरेल? तुम्ही पुनश्च विचार करा आणि माझ्याकडे काय हवे ते अजून मागा. भगवान म्हणाले, तुझ्यासारख्या दात्याजवळ मला इतकीच जमीन मागायची आहे, जास्त नको. राजा म्हणाला, ठीक आहे, 3 पावले जमीन दिली ती तुम्ही मोजून घ्या. असे म्हणून राजा संकल्प सोडणार.
इतक्यात शुक्राचार्यांनी ओळखलं की हे विष्णू भगवान वामन बनूनच आले आहे. ते बळीचं सर्वस्व न्यायला आले. तेव्हा त्यांनी राजाला जागृत केलं. म्हणाले, अरे राजा, तू कुणाला दान देतोस हे कळतंय का तुला? हा साधा सुद्धा याचक नसून साक्षात भगवान विष्णू आहे. त्यांनीच हा वामनाचा जन्म घेऊन देवांचं भलं करण्यासाठी म्हणून इथे आले आहे. हे 2 पावलात पृथ्वी स्वर्ग व्यापतील व तिसरे पाऊल ठेवायला जागा नाही म्हणून तू नरकात जाशील. तू अजूनही सावध हो. बळीराजा थोडा वेळ विचारात पडला. गुरूंना म्हणाला, मला नरकात जावे लागले तरी चालेल, मला त्याची भीती नाही. पण याने मागितलेले दान मी देणार. ते विष्णू भगवान असले तरी आज ते माझ्या दारी याचकच. अतिथी म्हणून आले तेव्हा मी त्यांची इच्छा पूर्ण करणार. शुक्राचार्य रागावले. म्हणाले, अरे मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, तरी पण तू माझी आज्ञा मान्य नसेल तर तुझे सर्व ऐश्वर नष्ट होईल. असा शाप देऊन शुक्राचार्य यज्ञमंडपातून निघून एका झाडाखाली जाऊन बसले. बळीराजा व पत्नी विंध्यावती यांनी वामन बटूचे पाद प्रक्षालन करून ती चरणतीर्थ मस्तकावर घेऊन वंदन केलं. त्यांची कन्या रत्नावलीने सर्व पाहिले. तिला धन्य वाटलं. वामनाचं रूप पाहून तिच्या मनात वात्सल्य निर्माण. बळीराजानं वाकून नमस्कार केला. पाहतो तो वामनाने एकदम विराट विश्वरूप धारण केलेला आहे. एका पावलात सर्व जमीन व्यापली व दुसऱ्या पावलानं सगळा स्वर्गलोक व्यापून गेला. बळीच्या राज्याचा भागच संपला. आता तिसरे पाऊल कुठे देऊ असे वामनाने विचारतात. बळी म्हणाला, देवा, तुम्ही दान मागितले तेव्हा तुमचे रूप छोटे होते. नंतर मी त्रिपाद भूमीत दान देण्याचे कबूल केले, पण नंतर तुम्ही विराट स्वरूप प्रगट केलं. त्यामुळे माझे सर्व राज्य 2 पावलातच व्यापलेलं आहे. तरी सुद्धा मी माझे वचन पूर्ण करतो. त्यासाठी मी माझे शरीरही तुम्हाला अर्पण करतो. तेव्हा तुम्ही तिसरे पाऊल माझ्याच मस्तकावर ठेवा. माझं स्थान गेलं, मला बांधून ठेवलं तरी काही वाटणार नाही, कारण श्रेष्ठांनी दिलेला दंड आमच्यासाठी कल्याणकारी होईल. माझ्या पितामहांनी आपली भक्ती जन्मभर केली, खूप दुःख सहन केलं, पण आपण त्यांना मुक्त केलं. तेव्हा माझी बुद्धी स्थिर होण्यासाठी माझ्यावर आपला अनुग्रह झाला असे मी समजले. प्रल्हाद तेथे आले. त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं. त्यांना नमस्कार केला. म्हणाले, भगवंता, तुम्ही बळीचं सर्वस्व हरण केलं, बरं झालं. एक प्रकारची त्याला मोह, अहंकार, ऐश्वर्यापासून भ्रष्ट केलं, ही कृपाच झाली. ब्रह्मदेव म्हणाले, भगवान, याने आपलं सर्वस्व आपल्याला दिलं तरी याला तुम्ही बंधनात ठेवले, याला सोडून द्या. भगवान म्हणाले, मला ज्याच्यावर खरी कृपा करायची असते त्याचे मी सर्वस्व हरण करतो. याचं राज्य, संपत्ती, आप्तबांधव गेले. गुरूंनी शाप दिला तरी पण याने आपलं सत्य सोडलं नाही, सत्यवाणी सोडली नाही. म्हणून मी याला श्रेष्ठ स्थान देणार आहे. पुढे सावर्णी मन्वंतरात हा इंद्र होणार आहे. हा दैत्य असला तरी श्रेष्ठ महात्मा आहे. आता याला राहायला जागा नाही, म्हणून याला सूतल लोकात जाऊ. स्वर्गापेक्षाही अत्यंत सौख्य तेथे आहे व मी स्वतः द्वारपाल होऊन त्याचे रक्षण करतो. माझ्या दर्शनाने व सहवासाने त्याची आसुरी वृत्ती पूर्ण शांत होईल. धन्य तो बळीराज. त्यानं श्रीहरींना, शंकरांना व ब्रह्मदेवांना प्रणाम केला व तो ईश्वराज्ञेप्रमाणे ज्ञाती बांधवासह सूतल लोकात. भगवान म्हणाले, प्रल्हादा, तूही जा, तुलाही माझे दर्शन होईल. इतक्यात भगवंतांनी मूळ वामन बटुरूप धारण केले. शुक्राचार्याकडे जाऊन म्हणाले, गुरु महाराज नमस्कार. तुम्ही शिष्यावर इतके रागावलात व निघून गेलात, पण त्याचा 100वा यज्ञ जो अपूर्ण राहिला आहे तो पूर्ण करणे मात्र आवश्यक आहे ना. तेव्हा तुम्ही चला व तो यज्ञ पूर्ण करा. शुक्राचार्यांच्या लक्षात आलं की संकल्पाप्रमाणे सर्व कर्म पूर्ण केलं पाहिजे, कारण 100 यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय इंद्रपद तर मिळणारच नाही. पुढे म्हणाले, भगवान, आपण साक्षात यज्ञेश्वर या ठिकाणी येऊन त्याचं दान घेतलं म्हणजे ते उत्तम कर्म झालेलं आहे, पण आपली आज्ञा आहे तर यज्ञ पूर्ण करू. यज्ञ पूर्ण झाला. बळीराजा प्रल्हादासह सूतल लोकात राहू लागला. मग भगवंतांनी इंद्राला बोलवून त्याचं राज्य त्याला परत दिलं व आता काळजी करू नका असं सांगितलं. इंद्राने राज्य घेतलं, पण त्याची जाणीव न ठेवता गेला. अखेर ब्रह्मदेवांनी देवाकडून वामनाचा सत्कार केला व इंद्रासमान उपेंद्र नावाचे स्थान वामनांना दिलं व सर्व देव मंडळी आपापल्या स्थानी निघून गेली. इकडे लक्ष्मी विष्णू भगवंताची वाट पाहत. ते कुठे गेले ते तिला माहीत नव्हते. नारद तिच्याकडे गेले तेव्हा तिने त्यांची पूजा केली. विचारले, तुमचे इष्टदेव बरेच दिवसापासून बाहेर गेले, ते परत आले नाहीत, ते कुठे गेले? तेव्हा नारदांनी सांगितले, देवी, तुम्हाला माहीत नाही असे वाटते, पण मला माहीत आहे. ते सध्या सूतल लोकी गेले असून बळीराजाचे द्वारपाल होऊन राहिले. लक्ष्मीदेवींना जरा वाईट वाटले व त्यांच्याकडे जाऊन त्यांना घेऊन येण्यासाठी काहीतरी युक्ती शोधू लागली.
थोड्याच काळात श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनाचा दिवस गाठून त्या बळीराजाकडे सुतल लोकात गेले. बळीराजाला भेटल्या आपण बहीण आहोत असे सांगून त्याचं औक्षण करून मिठाई दिली. त्याच्या हातात रक्षाबंधन करून म्हणाल्या माझं रक्षण करा. बळीराजा म्हणाला सांग तुला मी या रक्षाबंधन दिनी काय भेट वस्तू. तेव्हा लक्ष्मी म्हणाली मला काही नको, फक्त तुझ्या द्वारपालांना मुक्त करून माझ्या बरोबर दे. अशा प्रकारे लक्ष्मीने विष्णू भगवंतांना बळीराजाच्या राज्यातून लोकातून सुटका करून वैकुंठ लोकात परत आला. या ठिकाणी वामन अवतार आणि बळीराजा ही कथा संपूर्ण झाली. हरे नमः. आता मत्स्यावतार ही कथा पाहू. पूर्वी एकदा नैमित्तिक प्रलय झाला. त्यावेळी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले. संपूर्ण त्रैलोक्य जलमय झाले होते. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या मुखातून वेद गळून पडले. हयग्रीव नावाच्या दैत्याने ते हरण केले. ते वेद पुन्हा ब्रह्मदेवांना आणून देण्यासाठी हा मत्स्यावतार झाला. इथून ती पुढे कथा सुरू. एकदा राजर्षी सत्यव्रत नावाचा राजा मोठा नारायण भक्त होता. तोच पुढे सूर्यनारायणाचा पुत्र विवस्वान म्हणून जन्माला आला. तो एकदा तर्पण करत असताना त्याच्या हातात एक मासा आला. त्याने परत नदीत सोडून दिले. तेव्हा तो मासा बोलू लागला आणि म्हणाला राजेसाहेब इतके मोठे मोठे मासे व मगरी आहेत, त्यामुळे माझ्या जीवाला इथे धोका आहे, म्हणून मला इथे टाकू नका, माझे रक्षण करा. राजाने त्याला कमंडलूत ठेवले. रात्रीतून तो एकदम मोठा झाला. त्याला पुरेना मग रांजणात टाकली. तोही रांजण अपुरा पडू लागला. त्याने सरोवरात टाकली. परत तो डोहात सोडला. मोठा होता होता समुद्रात सोडताना राजा म्हणाला तू आहेस तरी कोण? अजून 7 दिवसांनी या भूतलावर जलप्रलय होईल. त्यावेळी एक नौका तुझ्या जवळ येईल. सप्तर्षींना घेऊन औषधी वनस्पती घेऊन तू बस. वासुकीने ती नौका तू माझ्या शिंगाला बांध. मी प्रलय होईपर्यंत पुढील सर्व काही सांगून तुला प्रलयापासून वाचवेन, असे मत तो मासा म्हणतो. तसेच ब्रह्मदेवाचे वेद मी समुद्रातून वर काढले असता हयग्रीव राक्षस ते लपवेल. त्याचा वध करण्यास मलाच हयग्रीव रूपात येऊन त्याचा वध करावा लागेल. त्याबरोबर मत्स्यदेवाने सांगितल्याप्रमाणे प्रलय झाला. राजाजवळ नाव आली. तीवर सप्तर्षी बसले होते. राजाने ती नाव वासुकीच्या साहाय्याने मत्स्यदेवाच्या शिंगाला बांधली. मत्स्यदेवाने सत्यव्रत राजाला आत्मतत्वाचा उपदेश केला व पुराण संहिता तयार झाली. नंतर विष्णू भगवंताने हयग्रीव रूप घेऊन हयग्रीव राक्षसाचा वध केला. त्याच्यापासून वेद आणून ते ब्रह्मदेवाला दिले. या मत्स्यरूपी विष्णू भगवंतांनी हयग्रीव रूप का घेतले असा प्रश्न परीक्षिताने शुकाचार्यांना विचारला. त्यावर शुकदेव महाराज म्हणतात त्याला सर्व कथा सांगितली. हयग्रीव म्हणजे घोड्यांचे तोंड असणारा एक दैत्य. हयग्रीव नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता, माजला होता. त्याने तप करून देवीला प्रसन्न करून घेतले. म्हणाला देवी मला अमर कर, मला मरण नको. असे मागताच देवी म्हणाली अमर कोणीच नाही, जो जन्मतो त्याला मरण आहे. मग मला माझ्यासारख्या हयग्रीव कडूनच मरण यावे असा वर त्याने देवीकडे मागितला. देवीने त्याला तो वर दिला. त्याला वाटले माझ्यासारखा हयग्रीव होणारच नाही. तो माजला, देवांना त्रास देऊ लागला. त्याने ब्रह्मदेवाचे 4 वेद पळवले. सारे देव ब्रह्मदेवांकडे गेले. त्याने त्यांना देवीकडे पाठवले. तेव्हा देवी मत्स्य रूपातील विष्णूला हयग्रीवचे रूप घेऊन हयग्रीव राक्षसाचा वध करण्याचा आदेश दिला. त्यावेळी वेद पळवल्याचे सांगत देव आले होते. तेव्हा विष्णू धनुष्यावर हनुवटी ठेवून निद्राधीन झाले. तेव्हा सर्व देवांना प्रश्न पडला की याची झोपमोड कशी करावी, ते तर पाप. म्हणून ब्रह्मदेवाने वाळवी निर्माण करून धनुष्याच्या टोकावर टाकले. वाळवीने टोक खाल्ले व वरचे टोक मानेत घुसून मोठा आवाज झाला. शीर धडा वेगळं झालं. देवांना चिंता लागली. बृहस्पतींनी सल्ला दिला आदिमायेची तपश्चर्या करा, स्मरण करा. देवांनी तपश्चर्या करताच भवानी प्रगटली. म्हणाली हे असं व्हावं ही माझी इच्छा, म्हणून शीर धडा वेगळं झालं. हयग्रीवला ठार करण्यासाठी हे करावे लागले. हा मत्स्यरूपी भगवान त्या हयग्रीवला ठार करून तुमचे वेद आणून देईल. त्वेष्टा त्यांच्या अश्वाचं शीर या धडाला लावा. ते लावताच भगवंतांनी हयग्रीव रूप घेतले. या हयग्रीवाने हयग्रीव राक्षसाचा वध करून ते वेद ब्रह्मदेवाला आणून दिले. पुढे राजाने विचारले महाराज आता मला श्रेष्ठ तपस्वी, भगवत भक्त व उत्तमशील धर्मशील राजे कोणते झाले ते सांगा. कारण ते केवळ राजेच नव्हे तर त्या भगवंताच्या विभूती आहेत, म्हणून मला सांगा. शुकदेव परीक्षिताला सांगू लागले ऐक आता राजा, तसा मनुराजाचा वंश पुष्कळ आहे.
वैवस्वत मनूने तपश्चर्या केली. नंतर त्याला इक्ष्वाकू, शर्यती वगैरे अशी 10 मुले झाली. त्यापैकी पृषद्र नावाच्या मुलाला वसिष्ठांनी आपल्या गायीचे रक्षण करायला सांगितले. एक दिवस संध्याकाळी गायी चरून परत आल्यावर त्यांना गोठ्यात बांधून ठेवले होते. त्या रात्री तेथे एक वाघ आला. त्याने गायीला धरले. ती गाय ओरडू लागली. तेव्हा राजा तलवार घेऊन गेला, पण त्याच्या अंधारामुळे तिथे नीट दिसले नाही. वाघाच्या ऐवजी गायीचे मस्तक त्याच्याकडून कापलं गेलं. वाघाचा फक्त कानच कापला गेला. तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार समजला. वसिष्ठ ऋषी खूप रागावले. म्हणाले, राजा, तू गोहत्या केलीस, निघून जा. तुला राज्य करण्याचा अधिकार नाही. तू शूद्र होशील. राजा लगेच वनात निघून गेला. ब्रह्मचर्य व्रत धारण करून भगवान वासुदेवांची भक्ती करून तो मुक्त झाला. मनुराजाच्या शर्यती मुलाची कन्या, तिचे नाव सुकन्या. एकदा त्या कन्याला बरोबर घेऊन राजा शिकारीला जातात. मध्येच विश्रांतीसाठी च्यवन ऋषींच्या आश्रमात सैन्यासह तो थांबला. ती सुकन्या आपल्या मैत्रिणीसह अरण्यात फिरू लागली. मध्येच ती एक मोठं वारूळ त्यांना दिसलं. त्यात कोणीतरी बसला असावं असं वाटलं, म्हणून तिने एका झाडाची काटकी घेऊन ती वारुळात घातली. तर आज च्यवन ऋषी बसले होते. त्यांच्या डोळ्याला ती काठी लागून त्यांचे डोळेच गेले. त्यावर त्यांनी दिलेल्या शापामुळे सैनिकांचा व सर्वांचा मलमूत्र निरोध झाला. तेव्हा शर्यती राजाने विचारले, खरं सांगा, कोणी या आश्रमात ऋषींचा अपमान केलाय का? त्यावर सुकन्येने सर्व हकीकत राजाला सांगून अपराधाची क्षमा मागितली. राजा तिला घेऊन ऋषींकडे शरण गेला. तेव्हा ऋषींनी सांगितले, आता माझं संरक्षण कोण करणार? तुझी कन्याच मला अर्पण कर. राजाची इच्छा नव्हती, पण सुकन्या तयार झाली व त्यांचा विवाह झाला. एकदा सुकन्या पाणी आणायला गेली असता सूर्यपुत्र अश्विनी कुमारांनी तिला पाहिलं. विचारलं. तिनं सांगितलं, च्यवन ऋषी माझे पती असून मी शर्यती राजाची कन्या आहे. ते म्हणाले, अगं, तू राजकन्या म्हणतेस आणि असली कामं काय करतेस? उंची वस्त्र नाहीत की अलंकार आहे ना? हे असे कसे? तू आमच्या बरोबर स्वर्गलोकात? ती म्हणाली, नाही, मी ऋषींचीच सेवा करणार. अश्विनी कुमार ऋषींकडे आश्रमात आले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही देवांचे वैद्य आहात, तर मला तारुण्य प्राप्त करून द्या व नेत्र प्रदान करा. हे सर्व जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला यज्ञातील हयग्रीव मिळवून देईल व सोमरसपान तुम्ही करा. त्यांनी कबूल केले. ऋषींना घेऊन तेथील तलावात तिघांनी प्रवेश केला. सुकन्या तलावाच्या काठावर वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने 3 दिव्य पुरुष एकसारखे पाण्यातून वर आले व म्हणाले, तू तुझा पती ओळखून घे. तिला काही कळेना. तिघेही एक रूप सारखेच झाले. पण ती देवी भक्त होती. तिने देवीचे स्मरण केले आणि काहीतरी खूण म्हणून तिच्या लक्षात आलं की संध्याकाळची वेळ झाली आहे. म्हणून म्हणाली, महाराज, उठा, बाहेर या. अहो, संध्याकाळच्या संध्यावंदनाची वेळ आहे. असे ऐकल्याबरोबर जे ऋषी होते त्यांनी लगेच सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात केली. त्यावरून तिने आपले पती ओळखले. अश्विनी कुमार खुश झाले. तिची प्रशंसा करून ते स्वर्गलोकी निघून गेले. तिच्या च्यवन ऋषींबरोबर सुकन्याचा संसार चालू झाला. शर्यतीला एकदा यज्ञ करायचा होता, म्हणून तो मुलगी व जावई दोघांना निमंत्रण द्यायला आश्रमात आला. त्याला सुकन्या एका सुंदर तरुण पुरुषाबरोबर बसलेली दिसली. त्याला खूप राग आला. त्याने मुलीची निर्वंचना करायला सुरुवात केली. तेव्हा सुकन्येने राजाला आत बोलावून सर्व हकीकत सांगितली. दोघांनी राजाला नमस्कार केला. राजा दोघांना घेऊन राजधानीत आला. यज्ञ सुरू झाला. सोमवल्लीचा रस काढला. सर्व पात्र भरली. ऋषींनी अश्विनी कुमारांसाठी पात्र भरून ठेवली. त्यांना घ्या म्हणाले. इंद्र क्रोधाने उठून उभा राहिला. म्हणाला, यांचा अधिकार नाही. यांना सोमरस घेता येणार नाही. च्यवन ऋषींनी शांतपणाने इंद्राला सांगितले, अरे, ते पण देवच आहेत, सूर्यनारायणाचे पुत्र आहेत. मला त्यांनी नवजीवन प्रदान केलं. ही त्यांची लोकोपकारक विद्या आहे. ते देववैद्य आहेत. त्यांना सोमरस देऊ नये असे कोणी सांगितले का? इंद्र तरी पण ऐकेना. रागावला. शर्यती राजाला मारण्यासाठी त्या हातात वज्र घेतले. च्यवन ऋषींनी रागाने त्याच्याकडे पाहताच त्याचा हात तसाच वरच्या वर राहिला. हलेच ना. मग इंद्राने कबूल केलं. इतर ऋषी व देवांनीही कबूल केलं. इंद्राच्या व देवांच्या मनातील वैषम्य च्यवन ऋषींनी दूर केले आणि अश्विनी कुमारांना यज्ञातील भाग मिळवून दिला. हे महान कार्य झाले. पुढे याच वंशात रेवत राजा झाला. त्याने समुद्रात मोठी नगरी निर्माण केली. त्याच्या नावाने रैवत मन्वंतर सुरू झाले. त्याची कन्या रेवती कुकुल्मीची कन्या.
तिचा विवाह ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार शेषाचा अवतार असलेले मथुरेतील बलरामन श्रीकृष्णाचे मोठे भाऊ यांच्याशी झाला. पुढचा मनुपुत्र नभग याला नाभागासह 4 पुत्र होते. नभग अनेक दिवस गुरुकुलात राहिला व अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या भावांना वाटलं आता हा येणार नाही किंवा ब्रह्मचारी राहणार, म्हणून आपापसात राज्याची वाटणी करून घेतली. कालांतराने नभग परत आला. त्याने आपला दाय भाग मागितला. त्यावर भाऊ म्हणाले, तुझ्या वाटणीचा फक्त तुझा बाप शिल्लक आहे, त्याला तू घेऊन जा, त्याची सेवा कर. पिता नभग म्हणाला, बोलू देत त्यांना, आपण प्रयत्न करूया. तिथे ऋषींचे आश्रम आहेत, तेथे यज्ञ चालू असतात. तू पण शिकून आला आहेस, तू मंत्रपठण कर, म्हणजे यज्ञातील उर्वरित द्रव्य ते तुला देते. ठीक आहे असे म्हणून तो तसे करू लागला. पण एकदा ऋषी मंडळींनी दिलेला द्रव्यभाग घेऊन महादेवांची सत्व परीक्षा त्याने घेतली. त्यावेळी त्यांची सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, आज्ञाधारकता पाहून शंकर संतुष्ट झाले. म्हणाले, तुला उदरनिर्वाहाची चिंता राहणार नाही. हे सर्व द्रव्य मी तुला दिले आहे आणि ज्ञानही दिले आहे. तू नित्य तृप्त राहशील, मुक्त होशील. असा आशीर्वाद देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले. त्यांच्या सत्यपणाचं फळ त्याला मिळालं. नभगाने काही काळ राज्य केलं. नंतर आपला पुत्र अंबरीश याला राज्य देऊन तो वनात निघून गेला. परीक्षित राजाने शुक मुनींना विचारले, आता मला अंबरीश राजाची कथा सांगावी. शुकाचार्य सांगू लागले, अंबर म्हणजे आकाश आणि ईश म्हणजे देव. आकाशात सर्वत्र ईश्वर पाहणारा राजा म्हणजे अंबरीश आहे. मोठा भगवत भक्त होता. रोज देवाची पूजा स्वतः करीत असे. त्याचा ठाम विश्वास होता की भोजन, भजन व पूजन ही स्वतःची कर्मे आहेत, स्वतःच करायला लागतात. कारण परमात्मा सर्वत्र आहे. त्याचा संसार चराचरात आहे. सर्वजण विष्णुमय आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. सर्व ऐश्वर्य प्राप्त असून तो कधीही भगवंताला विसरला नाही. घरात नौकर, चाकर, सेवक, दास, दासी होते, पण देवांची पूजा स्वतः करीत असे. अंबरीश राजा एकादशीचे व्रत करीत असे. व्रत 3 दिवसाचे असे. दशमीला सात्विक अन्न खाणे, फक्त दही दुधाचे पदार्थ व भात. दुसऱ्या दिवशी एकादशीला निर्जला व्रत, पाणीही न पिणे, फक्त भगवत चिंतन हा एकच ध्यास. व द्वादशीला दुपारी देवाला नैवेद्य दाखवून ब्राह्मण भोजन घालून मगच स्वतः भोजन करणे. योगायोगाने एका एकादशीच्या दिवशी दुर्वास मुनी घरी आले. अंबरीशाला आनंद झाला. त्याने मुनींना वंदन करून भोजन करण्याविषयी विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. फक्त स्नान करून येतो म्हणून गेली. इकडे 12 वाजले तरी त्यांचा पत्ता नाही. 12 नंतर पारणे सोडले तर नियमभंगाचा पाप लागणार. दुर्वासांचा पत्ता नाही. ब्राह्मण पंगत बसली आहे, त्यांना ताटकळत ठेवणे योग्य नाही. काय करावे ते सुचना. ब्राह्मण म्हणाले, राजा तू भोजन न करता जलप्राशन कर, म्हणजे तुझे पारणे सुटेल व दुर्वासांच्या आधी जेवण सुद्धा होणार नाही. राजाने त्याप्रमाणे केले. इतक्यात दुर्वास ऋषी आले. द्वादशी तिथे उलटून गेली होती. झालं, दुर्वासांना राग आला. म्हणाले, तू माझ्या आधी पारणे सोडलीस. तेव्हा नाही, मुनींवर मी फक्त जलप्राशन केले आहे असे तो म्हणाला. नाहीतर तिथी टळली असती तर माझा व्रतभंग झाला असता. नंतर राजाने सांगितले. पण दुर्वासांनी क्रोधाने डोक्यावरील एक जटा उपटली. त्यातून एक कृत्या राक्षसी निर्माण झाली व ती अंबरीशाच्या मागे लागली. पण अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भगवंत रक्षण करतो हेच खरं. त्याची काहीच चूक नव्हती, म्हणून भगवंताने त्याचं रक्षण केलं. सुदर्शन चक्र सोडलं. त्या सुदर्शनाने कृत्या ठार केली. आता सुदर्शन दुर्वासांच्या मागे लागले. दुर्वास पुढे व सुदर्शन मागे सगळीकडे फिरले. सर्व देवांकडे गेले, पण कोणीही मदत करू शकले नाही. शेवटी विष्णू भगवंताकडे ते म्हणाले, मी भक्ताधीन आहे. या चक्रावर माझा अधिकार नसून भक्ताचा अंबरीशाचा आहे. जे भक्त सर्वस्वाचा त्याग करून मला शरण येतात त्यांचे मी रक्षण करतो. मी भक्तांचे हृदय व भक्त माझे हृदय. शेवटी दुर्वास अंबरीशाकडे आले. दुर्वासांनी अंबरीशाची क्षमा मागून पारणे सोडली, भोजन केले. बिचाऱ्या अंबरीशाचा यात काही दोष नाही. अंबरीश राजा सर्व ऐश्वर्य वैभव असून वैराग्य वृत्तीचा होता. तो भगवंताचा अनन्य भक्त होता. अशा प्रकारे अंबरीश राजाने निराभिमान वृत्तीने भागवत सेवा केली व पुढे मुलाच्या ताब्यात राज्य देऊन तो वनात गेला. अखंड ईश्वर भक्ती करून तो मुक्त झाला. हरे नमः हरे. यानंतर अनेक लहान मोठे राज्य झाले. उदाहरणार्थ यवनाश्व. त्याला संतती नव्हती, म्हणून ऋषी मंडळींनी त्याच्या हातून इंद्रयाग करावा. यावेळी पत्नीसाठी ठेवलेले पाणी रात्री तहान लागली
म्हणून राजाने प्यायल्यामुळे त्याच्याच उदरातून मुलगा जन्माला. त्यामुळे त्याला दूध कोण पाजणार, कारण माता नाही. मग ज्याचा यज्ञ केला तो इंद्र प्रसन्न झाला. त्याने आपली अमृतयुक्त करंगळी मुलाच्या मुखात घालून त्याला तृप्त केली. असा तो यवनाश्च पुत्र मांधाता राजा झाला. त्याने इंद्रालाही सहाय्य केले. त्याने सप्तद्वीपयुक्त अशा पृथ्वीचे राज्य केले. त्याला 3 मुलगे व 50 मुली झाल्या. त्या सर्व मुलींचा विवाह एकाच सौभरी ऋषींची झाला. त्याची कथा अशी आहे की सौभरी ऋषी यमुनेच्या पाण्यात जाऊन राहिले. का तर बाहेरच्या लोकांशी संबंध नको आणि त्यांना गृहस्थाश्रम करायचा नाही असं ठरवलं होतं. पण सर्व संघ त्याग करून तपश्चर्या करताना त्यांनी जलातील मत्स्यराजाचा परिवार व गृहस्थाश्रम पाहिला. पण त्यांच्या मनात पण गृहस्थाश्रम करण्याची इच्छा निर्माण झाली. ते मांधाता राजाकडे आले, म्हणाले, मला विवाह करायचा आहे, तुझी कन्या मला दे. म्हाताराला कन्या देण्याची इच्छा नव्हती, पण नकार दिला तर ऋषी शाप देतील. म्हणून राजाने ऋषींना सांगितले, माझ्या 50 कन्या अंतपुरात आहेत, तुम्ही तेथे जा आणि जी तुमच्या गळ्यात माळ घालेल ती कन्या मी तुम्हाला देईन. ऋषींनी राजाच्या मनातील विचार लक्षात आला, म्हणून ते अत्यंत सुंदर तरुणाचं रूप घेऊन अंतपुरात गेले. राजाने मुलीकडे निरोप पाठवून ऋषींबद्दल कळवले होते. ऋषींचे सुंदर तरुण रूप पाहून सर्वच्या सर्व कन्या विवाहाला तयार झाल्या. राजाने त्याचा विवाह ऋषींबरोबर लावून दिला. सौभरी ऋषी योगी असल्याने त्यांनी जितक्या मुली तितकी रूपे धारण केली व त्यांचा संसार सुरू झाला. मांधाता राजा एक दिवस त्यांच्या आश्रमात आला असता त्या ऋषींची अपार संपत्ती वैभव पाहून खुश झाला. त्याला वाटलं, आपण श्रेष्ठ का ऋषी श्रेष्ठ. पण ऋषींनी पुष्कळ काळपर्यंत विषयभोग घेतला व आपली सगळी कर्म संपवली. त्यांना मुले नातवंडे झाली. शेवटी त्यांचे विचार बदलले व या सगळ्याचा त्यांना पश्चाताप वाटू लागला व आयुष्य फुकट गेल्याची जाणीव झाली. म्हणून त्यांना सर्व स्त्रियांना सांगितले, मी आता इथं संसारात राहणार नाही, आणि ते अरण्यात निघून गेले. मग स्त्रियाही त्यांच्या मागे गेल्या व हरिचिंतन करून सर्वांना उत्तम गती प्राप्त झाली. याच वंशात पुढे सत्यव्रत राजा झाला. त्याला त्रिशंकू असेही म्हणतात. त्याला सशरीर स्वर्गाला जाण्याची इच्छा झाली. हे सर्व राजे योगी, तपस्वी आणि विभूतीच होते. म्हणून तो विश्वामित्रांना शरण गेला. त्यांनी प्रयत्न करून त्याला स्वर्गात पाठवलं, पण देव त्याला ठेवून घेणार. त्यांनी परत त्याला खाली ढकलून दिलं. मग विश्वामित्रांनी पुन्हा त्याला स्वसामर्थ्याने स्वर्गात पाठवलं. शेवटी समेट झाला आणि त्याला दिव्य स्वरूप मिळालं व त्या शरीराने तो स्वर्गात गेला. त्याचाच मुलगा म्हणजे राजा हरिश्चंद्र. तो सत्यनिष्ठ होता. हरिश्चंद्राला मुलगा नव्हता. त्याने वरुणाला शरण जाऊन सांगितले की महाराज, मला जर मुलगा झाला तर तो मी तुम्हाला अर्पण करेन. त्याने नरमेध नावाचा यज्ञ केला. हरिश्चंद्राची पत्नी तारामती. त्यांना मुलगा झाला हे कळताच वरुण ब्राह्मण वेशात आला आणि मुलगा मागितला. असे अनेक वेळा झाले. हरिश्चंद्राने प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने मुंज होईपर्यंत मुलगा द्यायला चाल ढकलच केली. त्याचा मुलगा म्हणजे रोहित. तो आता मोठा झाला. त्याला कोणीतरी सांगितले की तुझा पिताच तुला वरुणाच्या बळी देणार आहे. त्याने वरुणाला वचन दिले. हे ऐकताच रोहित अरण्यात निघून गेला. हे निमित्त साधून वरुण येताच राजाने सांगितले, मुलगा कुठे गेला हे माहीत नाही. त्यावर वरुण रागावला. राजाला त्याने शाप दिला की तुला जलोदर हो. तसेच झाले. राजा रोगाने त्रस्त झाला. रोहितला समजताच तो राजवाड्यात परत यायला निघाला. पण इंद्राने त्याला अडवून सांगितले, अरे कशाला जातोस, तिथे मरायला का? कारण तुझा पिता तुला वरुणालाच बळी देणार आहे. नको जाऊस. वरुण व तुझा पिता दोघे जण बघून घेतील त्यांचे. वरुण हरिश्चंद्राचा पिच्छा सोडेल. तेव्हा वसिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे राजाने मुलाला विकत घेऊन द्यायला असेही ठरवले. एका ब्राह्मणाच्या 3 मुलांपैकी मोठा व धाकटा मुलगा द्यायला नकार दिल्याने मधला मुलगा पुनश्चेप याला प्रधानांनी ब्राह्मणाला द्रव्य देऊन आणले. राजाने त्याला यज्ञपशु म्हणून वरुणाला अर्पण करायचे ठरवले. क्षीणशेपला हे कळताच तो घाबरला. विश्वामित्रांना त्यांची दया आली. त्यांनी राजाला तो मुलगा मारू नको म्हणून सांगितले, पण राजा ऐकले. तेव्हा ते रागावले. त्यांनी क्षीणशेपाला वरुणाची प्रार्थना करण्याचा मंत्र दिला. क्षीणशेपाने वरुण आल्यावर दिलेल्या मंत्रोपदेशाच्या साहाय्याने त्याची प्रार्थना केली. ती ऐकून वरुण संतुष्ट झाला व त्याने क्षीणशेपाला मुक्त केले. पण प्रश्न असा पडला की आता हा मुलगा जाणार कुणाकडे? त्याचा बाप कुणाला म्हणायचे? कुणीच मान्य करेना. शेवटी वसिष्ठांनी निर्णय दिला की याचा खऱ्या अर्थाने विश्वामित्रच पिता आहे.
कारण त्यांनीच याला वरुणाच्या संकटातून सोडवला. विश्वामित्रांनी मान्य केलं व तो शुनश्शेपाला घेऊन आपल्या आश्रमात निघाला. त्यांनी त्याला उत्तम असा उपदेश करून विद्या दिली. इकडे रोहित पण राजवाड्यात परत आला, म्हणून हरिश्चंद्राने त्याच्याकडे राज्यकारभार सोपवून ते वनात निघून गेला व भगवत भक्ती करून मुक्त झाला. यापूर्वी हरिश्चंद्र पत्नी तारामती व रोहितने विश्वामित्राच्या मायावी लीलेमुळे अतिशय हालापेष्टा त्रास सहन केले. ती कथा वेगळी स्वतंत्र आहे. अयोध्याधिपती त्रिशंकू राजा हरिश्चंद्र पुत्राची कथा ही त्याग आणि वैराग्याची कथा तसेच सत्याची व धर्माची कथा. अयोध्याधिपती त्रिशंकू याचा मुलगा हरिश्चंद्र सत्यवचनी, दानशूर, पत्नी तारामती पतिव्रता, पतीच्या इच्छेप्रमाणे वागणारी, पुत्र रोहित ही सत्ययुगातील कथा. एकदा हरिश्चंद्राने विश्वामित्राऐवजी वशिष्ठांचा सत्कार केला. त्यांना विपुल धन दिले. हरिश्चंद्राची कीर्ती त्रिलोकात दुमदुमू लागली. प्रत्येकाच्या मुखी हरिश्चंद्राचेच नाव. सद्व्यवहारी, दानशूर, सत्यनिष्ठ, प्रजेला सुखी ठेवणारा. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती, आनंदी होती. दुष्काळ पडत नव्हता. कुणालाही अकाली मृत्यू येत नव्हती. रोगराई नव्हती. खऱ्या अर्थाने सुवर्ण युग होते. एकदा इंद्राची सभा भरली होती. सर्व देवदेवता, वसिष्ठ, विश्वामित्र, गंधर्व, यज्ञ, किन्नर, अप्सरा यांच्या चर्चा चालली की मृत्यूलोकात सर्वात मोठा ज्ञानी, सत्यवादी, धर्मात्मा कोण आहे? वसिष्ठांनी सांगितले, फक्त हरिश्चंद्र. असा सत्यवचनी, धार्मिक, प्रतापी, दाता, प्रजाहित दक्ष राजा झाला नाही, होणारही नाही. भगवंताची लीला अपरंपार. तो कुणाकडून काय करून घेईल याचे त्यालाच ठाऊक. भगवंताने राजा हरिश्चंद्राचा महिमा आदर्श जगासमोर यावा या हेतूने एक लीला रचली. हरिश्चंद्राची कसोटी पाहावी असे त्याच्या मनात आले. त्याने एक लीला केली. सोनं जसं खाणीतून निघतं तेव्हा ते चकाकतं, तर अशीच वशिष्ठाने एक इंद्र दरबारात हरिश्चंद्राची तारीफ केली. विश्वामित्रांना राग आला. म्हणाले, याच्या वडिलांना त्रिशंकूला मी सदैव वैकुंठाला पाठवले, वरुणाच्या शापातून मुक्त केले. माझा न करता माझ्या शत्रूचा सत्कार केला. मी हरिश्चंद्राला ओळखतो. त्याची उगाच तारीफ चालली आहे. तो तसा नाही हे मी सिद्ध करून दाखवतो. भगवंतानेच विश्वामित्राच्या मनात विकल्प निर्माण केला. राजा हरिश्चंद्र सत्यवादी, प्रजेची काळजी घेणारा, माझ्या राज्यात कुणीही दुःखी असू नये हा विचार करणारा होता. एकदा शिकारीला वनात गेला असता त्याने वनात एक देवांगना पाहिली. ती दुःखी होती, रडत होती. तिच्या रडण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली, मला वश करण्यासाठी विश्वामित्र तामासिक जप करीत आहे. राजाने विश्वामित्रांच्या जपात व्यत्यय आणला. विश्वामित्र चिडले. त्यांनी षडयंत्र रचले. राजाला रात्री स्वप्न पडले. राजाच्या उपवनात एक डुक्कर घुसले होते आणि त्याच्या पाठलागावर एक शिपाई पाठवला होता. त्या डुकराने सारे उपवन नष्ट केले. हरिश्चंद्र मागेच होतो. रस्ता चुकला, खूप दूर आला. तेथे नदीकाठी एक ब्राह्मण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. का रे बाबा, तू असे का करतोयस? मुलीचं लग्न ठरलं आहे, कन्यादान करायचे आहे, जावई राज्य मागू लागला आहे. ठीक आहे, एवढंच ना, माझे राज्य तुला दान देतो. इतके म्हणताना राजाला सकाळी जाग आली. स्वप्नात दिलेलं दान सकाळी राणीला सांगितलं नाही, कारण शेवटी ते स्वप्नच होतं. सकाळी 9 वाजता विश्वामित्र हजर झाला. अरे, रात्री ज्या ब्राह्मणाला तू दान देतो म्हणालास तो मीच होतो. तू सोडलेला संकल्प निष्फळ होऊ नये म्हणून मी 2.5 भार सोने तू दक्षिणा दे. राजा म्हणाला, थोडी मुदत दे. मला धन, सत्ता, राज्य कुठलीही लालसा नाही. आता मात्र राजाने स्वप्नातली हकीकत राणीला सांगितली. स्वप्नानुसार सर्व दान करण्याची वेळ आली आहे. राजाची चिंता नाही, धनाची, सत्तेची लालसा नाही. राजाने विचार केला, राणी व रोहितला माहेरी पाठवून आपण कुठेतरी गुलामगिरी करू. पण राणी साधारण स्त्री नव्हती. दोघांचे शरीर वेगळे होते पण मन एकच, आत्मा एकच होता. तिने हरिश्चंद्राला खिन्नतेचे कारण विचारले. राजाने स्वप्नातील हकीकत सांगितली. पतीने केले ते योग्यच असणार असा तिने विचार केला. राजा मनाशी म्हणाला, मी असे कसे दान दिले मला काहीच कळले नाही. मी कसे दान दिले याची चिंता नाही, कारण हे राज्य किती काळाचं. खरं सुख, समाधान, सद्गती दान धर्मातच आहे. दुःखितांचे दुःख निवारण करणं हा खरा पुरुषार्थ. त्या ब्राह्मणाचं दुःख मला पाहवलं नाही आणि मी राज्य देऊन टाकलं. त्याची याचना पुरी केली. पतीचे विचार ऐकून तिने त्याला आधार दिला. दुःख भोगलं, सत्व जाऊ दिलं नाही, म्हणून त्यांची कीर्ती अजरामर झाली. वल्कले धारण करून हरिश्चंद्र, तारामती, रोहित अणवाणी पायांनी घराबाहेर पडले. त्यावेळी अयोध्येत हाहाकार माजला.
नाजूक पाय अणवाणी फिरू लागले. लोक दुःख करू लागले. आज ते फुलांच्या शय्येवर झोपत आहेत, उद्या कुठे झोपतील. आज हातोपाती नौकर आहेत. दैवगती किती विचित्र आहे. आज अशी कशी विपरीत स्थिती आली. राजा राणी असे असून कष्ट करावे लागणार आहे. लोक विलाप करू लागले. राजा हरिश्चंद्र अयोध्येहून निघाले. सारी पृथ्वी दान दिली. आता पुढे करायचे काय? एवढ्यात काशीचे स्मरण झाले. काशी, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांहून वेगळी आहे. त्रैलोक्याचं दान दिलं असल्यामुळे त्यांच्यात काशी नव्हती. पृथ्वीवर 9 खंड आहेत, तर काशी हा 10वा खंड आहे. शंकराची राजधानी आहे. जन्म मरणाच्या पलीकडची आहे. राजा हरिश्चंद्र वाराणसीला. मागोमाग विश्वामित्र हजर झाले. राजा काय झाले? दक्षिणेचे राजा म्हणाला, अजून अर्धा दिवस थांब, बघतो काय करता येते. राणीनेही धीर दिला. ती म्हणाली, सत्याचे पालन करण्यासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी आहे. माता पित्याने कन्यादान करून तुम्हाला अर्पण केलेले आहे. माझ्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. या देहाने तुमची मदत झाली तर हा देह सत्कारणी लागला असं मी मानतो. मी कुठेही गुलामगिरी सुद्धा करून तुम्हाला मदत करेन. राजाने स्वतःला, मुलाला, पत्नीला गुलाम म्हणून विकण्याची तयारी केली होती. सगळ्यांना दया येऊ लागली. सज्जनावर कसलीही आपत, केवढे हे संकट आले. पत्नीला, मुलाला विकायला तयार झाला. लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे. तेवढ्यात एक म्हातारा ब्राह्मण आला. तो म्हणाला, माझी बायको आजारी असते, तिच्याने काही घरकाम होत नाही. तिला एका स्त्रीच्या मदतीची गरज आहे. या दोघांना विकत घ्यायला मी तयार आहे. राजाने सोने घेऊन राणीला व रोहितला विकले. वायू, चंद्र, सूर्यकिरणे जिला पाहूही शकत नव्हते अशी तारा राणी आज वृद्ध ब्राह्मणांकडे राबू लागली. रोहित एका सम्राटाचा मुलगा, ज्याचं खेळण्या वागण्याचं वय, तो उपाशीपोटी काम करू लागला. विश्वामित्र आले. राजाने त्यांना राणी व रोहितच्या गुलामगिरीतून मिळालेलं सोनं दिलं. राजा, अजून एक भार सोनं कुठे आहे? थांबा, मी स्वतःला विकून तुम्हाला तेही देतो. इतक्यात तिथे स्मशानात राहणारा चांडाळ आला. त्याला एका कामगाराची गरज होती. तो म्हणाला, मी एक भार सोने दे व याच कामाला ठेवून घे. काम म्हणजे मयताचा कर वसूल करणे, मुर्द्यांची विल्हेवाट लावणे, त्यांना जाळणे, पुरणे, शिवाय पुरलेले मृतदेह कुत्र्या लांडग्यांनी उकरू नयेत म्हणून रात्रभर स्मशानात गस्त घालणे, अशा स्वरूपाची असावी. राजाने विचार केला, मी एक सूर्यकुलोत्पन्न राजा या चांडळाची चाकरी करू, पण दक्षिणा द्यायची असेल तर हे करावेच लागेल. त्याने एक भार सोने घेऊन लगेच विश्वामित्रांना दिले. सत्व जाऊ नये म्हणून पवित्र सूर्य कुल उत्पन्न राजा चांडाळाचा गुलाम झाला. विश्वामित्र रूपी ब्राह्मणांच्या घरी तारामती, रोहित रात्रंदिवस राबत होते. घरची सर्व कामे, झाडझूड, सडा, पाणी, धुणे, भांडी घासणे, चहा करणे, गाई गुरांची व्यवस्था ठेवणे, त्यांचे शेण काढणे, गोठा स्वच्छ करणे, सर्व काम असेच असे. छोटा रोहित सुद्धा पूजेला फुलं आणून दे, भाजी आणे, आईला कामात मदत करा असे करू लागले. खरोखरीच दैव त्या सर्वांची कसोटी घेत. इकडे राजाला मनाविरुद्ध दुष्ट व्यवहार करणाऱ्या चांडाळाकडे काम करावे लागत. एक दिवस पूजेसाठी फळे, फुले, पत्री तोडून आणायला गेलेला रोहित असताना सर्पदंश होऊन पडला. बरोबरीच्या मुलांनी घेऊन तारामतीला सांगितलं. तिचा जीव तीळ तुटला. हातातले काम अर्धवट टाकून ती निघाली, पण ब्राह्मणाने अडवलं. कसं बसं काम उरकून ती मुलापाशी आली. रात्रीची वेळ होती. विजा कडाडत होत्या. कुत्र्यांचे भुंकणे चालू होते. अशातच ती आपल्या बाळाजवळ आहे. फुलांच्या झाडाखाली बाळ मरून पडला होता. त्याच्याकडे पाहून तिने दुःखाने हंबरडा फोडला. तसेच त्याला घेऊन ती स्मशानात आली. स्मशानात रखवालदार म्हणून राजा होता, त्याची अवस्था बिकट झालेली. तिचे फाटके ठिगळ लावलेली साडी, ती काळी ठिक्कर पडली होती. शेवटी दासीचं काम करत होती. शरीर एष्टीच बदलली होती. तिनेही राजा हरिश्चंद्राला ओळखले नाही. एकेकाळचा सम्राट आज चांडाळाच्या वेशात तिने कल्पनाही केली नसती. उन्हातानात रात्रंदिवस राबून त्याची प्रकृती शिडशिडीत झाली. रंग काळा झाला होता. केस दाढी वाढलेली होती. फाटक्या धोत्राला 17 गाठी, बंडी, डोक्याला मुंडासे, दुरांगी धोतर, अनवाणी असा तो. त्याला तिने मुळीच ओळखले नाही. तो म्हणाला, बाई, आधी कर द्या, मगच मुलाचा अग्निसंस्कार हो. कुठून देणार ती कर? तिच्याजवळ कुठून येणार पैसे? बालकाला हृदयाशी कवटाळून
तिने जोराचा हंबरडा. हरिश्चंद्राने पाहिले, बालक तर सुंदरच आहे. याच्या चेहऱ्यावर राजाचं लक्षण दिसत होतं. त्याला वाईट वाटले. बिचाऱ्याचे साप चावून मरण ओढले. माझा रोहितही याच वयाचा असेल असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. ती दुःखाने आक्रोश करू लागली. अरे रे देवा, काय ही माझी दैवगती, काय ही माझी कर्मगती, प्रारब्ध योग. एका सम्राटाची मी पत्नी, सत्यवचनी, दयाळू, पापभीरू, सत्यासाठी, धर्मासाठी वाटेल ते करणारा माझा पती. देवा, कोणत्या पापाचे फळ मी भोगते आहे. स्वामी कुठे असते. आमची ताटातूट झाली. राज्य गेलं. एका सम्राटाच्या पत्नीवर गुलामगिरीचीच वेळ आली. एकुलता एक मुलगा गेला. होत्याचं नव्हतं झालं. सारा संसार उद्ध्वस्त झाला. अजून देव किती सत्वपरीक्षा बघणार आहे कोण जाणे. हाय रे देव, नशिबाला दोष देत ती रडत होती. राज्य गेलं होतं, ते स्वेच्छेने गेलं, त्याची चिंता नाही. पत्नी, मुलगा विकला गेला, त्याचीही पर्वा नाही. सत्यासाठी सारं गेलं, परंतु हरिश्चंद्राचा पुत्र, एका सम्राटाचा पुत्र, दयाळू, सत्यवचनी राजाचा पुत्र, पण अंत्यसंस्कारासाठी त्याला कोणी नाही हीच खंत. अंतःकरण कुरतडते आहे. साधे पांढरे वस्त्र नाही. याचा दहनविधीसाठी द्यायला साधी पावली नाही, याचे दुःख होते. हा सारा विलाप हरिश्चंद्राच्या कानी पडत. त्याला कळून चुकले की तारामती आहे आणि हा मेलेला रोहित आहे. राजाने दुःखाने हंबरडा फोडला. राजा म्हणाला, तारामती, मीच तुझा दुर्दैवी पती, एकेकाळचा सम्राट. आज देशोधडीला लागलो. चांडाळाच्या घरी, डोंबाच्या घरी गुलामगिरी करत आहे असं म्हणून तो धाडकन रोहितच्या मुर्द्यापाशी कोसळला. मूर्छित झाला, पण काही क्षणातच तो शुद्धीवर आला. दुःखाने हंबरडा फोडून छाती बडवून घ्यायला लागला. गडबडा लोळू लागला. तो म्हणाला, तारामती, दुर्दैव आणि दुर्दैवच. माझी मजबुरी आहे. मी पराधीन आहे. मी चांडाळाचा गुलाम आहे. मला माहीत आहे देह पंचमहाभूतांची उसळवारी आहे. मेल्यानंतर तो पंचमहाभूतातच विलीन होणार आहे, जाळून किंवा पुरून. पण मी माझ्या पोटाच्या मुलाला अग्नी देऊ शकणार नाही, कारण कर द्यायला माझ्याकडे पावली नाही. आजपर्यंत अनेक दुःख कोसळली, पण खोटे बोललो नाही, लबाडी केली नाही. आणि आज मुलासाठी कर द्यायला पैसा नाही. मी मलाच कर न देता दहन करू शकणार नाही. आजवर जे सत्व टिकवून ठेवलं ते पावलीसाठी घालवणार नाही. तारामती म्हणाली, अहो, असं काय करता. इतके निर्दय, निष्ठुर होऊ नका. मी याला 9 महिने गर्भात वाढवले आहे. याचे लचके कोल्हेपुत्र तोडतील, मला सहन होणार नाही. एवढे तत्वाला घाबरून बसू नका. याचं दुःख काय, याचं दुःख काय वाटतंय हे आईलाच माहिती. राजा म्हणाला, ठीक आहे, सत्व जाऊ नये यासाठी आपण देहांत प्रायश्चित करू. आत्मदहन करून देहाला संपवून टाकूया. कारण एक पावली करासाठी व्यवहारात लबाडी नको, खोटेपणा नको. असे काय केले तर आजवर सांभाळलेले सत्व व्यर्थ जाईल. शेवटी दोघांनी पुत्राबरोबर चितेवर जायचं ठरवलं. चिता रचली. मध्यभागी रोहित, डावीकडे तारामती व उजवीकडे हरिश्चंद्र. चिता पेटणार इतक्यातच आकाशवाणी झाली, हरिश्चंद्रा, तू धन्य आहेस. तुझी पत्नी तारामती व पुत्र रोहित धन्य आहे. तुझं दान धन्य, तुझं शौर्य धन्य, तुझी वीरता धन्य आहे. तुझी सत्यनिष्ठता, प्रामाणिकपणाही धन्य आहे. तू उदार आहेस, आदर्श आहेस. आकाशवाणी होताच स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला आणि भगवान नारायण, ब्रह्मा, इंद्र, धर्म, लोकपाल, सिद्ध, रुद्र, गंधर्व हरिश्चंद्रासमोर प्रकट झाले. हरिश्चंद्र आश्चर्यचकित झाला. चित्तेवरून उठून त्याने सर्वांना प्रणाम केला. राणी तारामतीनेही प्रणाम केला. विष्णू नारायणाने रोहितला स्पर्श करताच तोही चितेवरून उठून बसला. धर्म म्हणाला, राजा, तुझी कर्तव्यपरायणता, सहनशक्ती, धर्मनिष्ठा यावर सर्व देवदेवता प्रसन्न आहे. विश्वामित्राने एवढी कठोर परीक्षा घेतली, त्या कसोटीला तू पूर्णपणे उतरलास. ते विश्वामित्र तुझी क्षमा मागून तुझ्याशी मैत्री करू इच्छित आहे. विश्वामित्र आले, रोहितला राज्य दिले. इंद्र म्हणाले, तुझी धर्मनिष्ठा, सत्याच्या प्रती आस्था बघून सत्यवादी म्हणून तुझी कीर्ती अमर होईल. तुला स्वर्गात स्थान प्राप्त झाले असून मी तुला व राणीला स्वर्गात नेण्यासाठी आलो. नगारे वाजू लागले. रोहित राजा झाला. त्याला राज्याभिषेक झाला. त्यानंतर हरिश्चंद्र तारामती स्वर्गात गेले. इथेही हरिश्चंद्राची कथा समाप्त होते. हरे नमः. आता परशुराम चरित्र पाहू. परीक्षित राजा म्हणाला, आता मला विष्णूंच्या दशावतारातील 6वा अवतार जो भार्गवराम म्हणजेच परशुराम झाला त्याची चरित्र ऐकण्याची फार इच्छा आहे. तो श्लोक असा आहे,
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमाश्च विभीषण कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीवीन. शुकाचार्य सांगू लागले, भागवतात भगवंताचे 24 अवतार सांगितले आहेत. या 24 अवतारामध्ये शास्त्रमान्य 10 अवतार महत्वाचे आहेत. या 10 अवतारामध्ये वराह, कच्छ, मत्स्य, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध व कल्की असे हे विष्णूंचे 10 अवतार आहेत. यात 6वा अवतार परशुराम आहे. त्यांचे हे चरित्र. क्षत्रिय राजे खूप माजले होते. सर्व देव देवींकडे गेले. आदिमायेने अवतार घेतला. जमदग्नी व रेणुका यांच्या पोटी भार्गव रामाने जन्म घेतला. सज्जनांचं रक्षण, दुष्टांचा नाश व धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला. काही क्षत्रिय माजले होते, उन्मत्त झाले होते. धर्माविरुद्ध आचरण करून ऋषीमुनींना त्रास देत होते. अशा दुष्ट राजांना नष्ट करून पृथ्वी उत्थानपणाचं कार्य परशुरामाने केलं. त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. अनेक अश्वमेध करून राज्य गुरु कश्यपाला दिले. कोकण भाग निर्माण करून महेंद्र पर्वतावर तप करायला त्याग करून व वैराग्य धारण करून ते निघून गेले. 7 चिरंजीवांपैकी ते एक आहे. रीतीप्रमाणे त्यांचे 8व्या वर्षी उपनयन झाले. त्यानंतर त्यांनी हिमालया पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन त्यांनी शिवधनुष्य, खड्ग, भाला, कवच असे त्यांना दिले. त्यांना आजोबा भृगुमुनी यांचे मार्गदर्शन लागले. एकदा देव दानव युद्ध झाले. शंकराच्या आदेशाने दैत्याविरुद्ध भार्गवरामाने युद्ध केले. देवांचा विजय झाला, पण विजयाचे शिल्पकार होते भार्गवराम. नंतर भार्गवरामाने गणपतींची तपश्चर्या केली. गणपती प्रसन्न झाले. त्याने परशु व परशुविद्या त्यांना दिली. तेव्हापासून भार्गवराम हे परशुराम असे ओळखू लागले. रेणुका हा पार्वतीचा अवतार, तर जमदग्नी हा शंकराचाच अवतार. परशुराम हा विष्णूचा अवतार. रेणुका ही इक्ष्वाकू कुळातील, तर परशुराम हा हरिश्चंद्राच्या कुळातील म्हणजे इक्ष्वाकूच कुळातील. रेणू राजाला संतती नव्हती. तेव्हा त्याने गौतम ऋषींच्या सांगण्यावरून मुकांबिका देवीची उपासना केली. हे स्थान गोकर्ण महाबळेश्वर पासून 30 किलोमीटर अंतरावर उडुपी जवळ आहे. तेव्हा ती मुकांबिका रेणूच्या रूपात राजाच्या यज्ञातून प्रकट झाली. स्वयंवराच्या वेळी तिने राजांनी रेणुकेला मागणी घेतली, पण रेणुकेने आपला ऋषी पत्नी होण्याचा विचार पिताजींना सांगितला. नर्मदा तीरी राहणारे जमदग्नी ऋषींबरोबर तिचा विवाह झाला. रेणुकेला जमदग्नीपासून 4 मुले झाली. त्यापैकी परशुराम म्हणजेच भार्गवराम. जमदग्नीचा आश्रम नर्मदा किनारी भडोची इथे आहे. रेणुका रोज पाणी आणायला जात असे. अशीच एक दिवस नदीवर गेली असता तिथे चित्ररथ गंधर्व आपल्या राण्यांसह जलक्रीडा करीत होता. त्याला बघून तिचे चित्त विचलित झाले व ती भलताच विचार करू लागली. असा विचार करता करता ती एकदम भानावर आली. होमाची वेळ निघून गेली होती. हा विचार मनात येत गडबडीने पाणी घेऊन आली. जमदग्नी अंतर्ज्ञानी होती. म्हणाले, तू ऋषीपत्नी आहेस, याचा तुला विसर पडला काय? तुझ्या मनात विषय वासना निर्माण झाली. विषयाने आत्मघात होतो. ते म्हणाले, तुझ्या मनात मोह निर्माण झाला. तुझ्या मनात पाप वासना आली. तू आता माझी पत्नी म्हणून घेण्यास लायक नाहीस. थांब, तुला आश्रमाच्या आत येता येणार नाही. जमदग्नींनी आपल्या पुत्रांना बोलवले व म्हणाले, आपल्या मातेचे शिर छेदून टाका, शिरच्छेद करा. पण सर्वांनीच नकार दिला. इतक्यात परशुराम वनातून परत आले. तेव्हा आज्ञा दिली, तुझ्या परशुने हिचे शिर धडा वेगळे कर. क्षणाचाही विलंब न करता परशुरामाने आईचं शिर धडा वेगळं केलं. त्याला वडिलांचं सामर्थ्य माहीत होतं. ते सगळ्यांनाच परत जिवंत करू शकतात. या कृत्याने जमदग्नी आनंदित झाले व परशुरामाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय मागायचं ते माग. तेव्हा ते म्हणाले, ताप, आपण माझ्या भावांना व आईंना जिवंत करावं व या घटनेचं त्यांना स्मरण राहू नये एवढीच विनंती केली. ऋषी तथास्तु म्हणा. थोड्याच वेळात आई व भाऊ झोपेतून उठून बसल्यासारखे उठून बसले. परशुराम परत तपश्चर्येला निघून गेले. हय हय वंशाचा राजा कार्तवीर्य उर्फ सहस्त्रार्जुन एकदा शिकारीसाठी अरण्यात आला होता. हा दत्तभक्त होता. आपल्या तपाने एकदा दत्त उपासना केली व त्याला सहस्त्रहस्त प्राप्त झाले होते. असा तो शिकार करता करता जमदग्नींच्या आश्रमात आला. त्यांनी राजाचे यथोचित स्वागत केले. जेवणाविषयी आग्रह केला. तेव्हा राजा अहंकाराने म्हणाला, माझ्याबरोबर माझी चतुरंग सेना आहे. एवढ्या हजारो वर्षांचा स्वयंपाक
तुम्ही कसा करू शकाल? ऋषी म्हणाले, मी जरूर तुमची सेवा करेन. हजारो लोकांना मी जेवू घालेन. राजा स्नान करून चतुरंग सेनेसह भोजनासाठी सिद्ध झाला. जमदग्नी रेणुकेने कामधेनूच्या सहाय्याने पंचपक्वान्नाचे जेवण केले. चांदीची ताटे, पाट, रांगोळ्या, उदबत्त्या सर्वांसह जेवणाचा थाट केला. सर्वजण यथेच्छ जेवून तृप्त झाले. राजाला आश्चर्य वाटले. त्याने ऋषींना याबद्दल विचारले असता त्यांनी कामधेनूबद्दल राजाला सांगितले. तिच्या सामर्थ्याने मी सर्व काय केले असेही सांगितले. म्हणाले, राजाला वाटले, कामधेनू तर आपल्याकडेही हवी, मागितली तर मिळणार नाही, म्हणून बलात्काराने राजा तिला घेऊन गेला. ऋषी काहीच बोलले नाही. परशुराम मनातून आल्यावर त्यांना कामधेनू राजा घेऊन गेल्याचे समजले. त्यांना राग आला. तसेच गेले. कार्तवीर्य अर्जुनाशी युद्ध करून सर्व सैन्य, त्याची काही मुलं आणि राजाला ठार करून कामधेनूला घेऊन परत आश्रमात आले. कार्तवीर्य अर्जुनाला 1000 हात दत्तकृपेने लाभले होते. 500 हातात धनुष्य व 500 हातात बाण धरून त्याने युद्ध केले तरी त्याचा टिकाव लागला नाही. कारण विष्णूंचाच अवतार परशुराम होते व विष्णूंकडून मृत्यू व हात कापले जावेत अशी त्यांची इच्छा होती. असा वरही दत्तगुरूंनी त्याला दिला होता. 1000 हात दत्तकृपेने लाभले होते. 500 हातात धनुष्य व 500 हातात बाण धरून त्याने युद्ध केले तरीही टिकाव लागला नाही. कारण विष्णूंचा अवतार परशुराम व विष्णूंकडून मृत्यू व हात कापले जावेत अशी इच्छा होती. असा वरही दत्तगुरूंनी त्याला दिला होता. त्याप्रमाणेच झाले. जमदग्नी रागाने म्हणाली, परशुरामा, तू हे काय केलेस? तुला आश्रमात राहता येणार नाही. ते एक सार्वभौम राजाचा तू नाश केला. प्रजाजनांचा संरक्षण करणारा ईश्वरांश म्हणजे राजा आणि त्याच्या वधाचा दोष तुला लागलेला आहे. हे महापाप झालंय. तेव्हा आता सर्वही तीर्थांमध्ये स्नान करून तू आश्रमात परत ये. परशुराम पितृआज्ञेनुसार तीर्थयात्रेस निघून गेले. तीर्थयात्रा करून 1 वर्षाने परत आले. एक दिवस ते वनात गेले असताना दुपारी अर्जुन पुत्र एक दिवस आश्रमात आले व पित्याच्या वधाचा सूड घ्यायचा म्हणून जमदग्नींच्या आश्रमात शिरून शस्त्राने त्यांचा शिरच्छेद केला. रेणुका माता मध्ये पडली. मारू नका म्हणाली तर तिच्याही अंगावर त्यांनी पायापासून शिरापर्यंत 21 बाण मारले व 30 मुले निघून गेली. सायंकाळी परशुराम घरी परतले. समोरचे दृश्य पाहून त्यांनी शपथ घेतली, मी ही पृथ्वी 21 वेळा या दुष्टराजांना मारून निक्षत्रिय करून टाकली. पण रेणुका म्हणाली, आधी पित्याचा अंत्यसंस्कार कर. मी त्यांच्याबरोबर सती जाणार आहे. ज्या ठिकाणी एकही पाप झाले नाही अशी कोरी भूमी पाहून त्या भूमीवर आकाशवाणी होईल. तेथे दत्तप्रभू स्वतः भेटतील. त्यांच्याकडून ऋषींचा अंत्यविधी करून घे. एवढे ऐकल्यावर परशुरामाने एका कावडीत जमदग्नी ऋषींचा अचेतन देह ठेवला व दुसरीकडे रेणुका मातेला बसून ती कावड घेऊन भारतभर सर्व तीर्थक्षेत्रे फिरले. फिरता फिरता सह्याद्री पर्वतावर आले. सर्वत्र जंगल होते. तिथे आकाशवाणी झाली. तेच आज नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे स्थान म्हणजे मातापूर, आजचे माहूरगड होय. दत्तप्रभू ब्राह्मणांच्या वेशात प्रकट झाले. त्यांच्याकडून मंत्रोच्चारपूर्वक जमदग्नी ऋषींचा अंत्यसंस्कार करायचा होता. त्यासाठी तिथे तीर्थे हवी असे म्हणतात. परशुरामाने एक बाण मारला. तिथे सर्व तीर्थे आली आणि तेच मातृतीर्थ या नावाने आजही हे माहूर हे प्रसिद्ध आहे. म्हणून याच ठिकाणी ऋषींचे अंत्यसंस्कार करण्यात आले. रेणुका देवी सती गेली. परशुराम मात्या पित्यांचा अंत्यसंस्कार करून निघाले. आईने सांगितले होते, बाळा, अंत्यसंस्कार झाल्यावर शांत मनाने पुढे जा, मागे वळून पाहू नकोस. पण पुढे जाता जाता आईची आठवण आली. गळा भरून आला. तेवढ्यात सिंहगर्जना झाली म्हणून मोठ्याने आई म्हणून मागे वळून पाहताच ती आई अर्ध्या रूपात दिसली. फक्त चेहरा प्रकट झाला. आई म्हणाली, बाळा, तू मागे वळून बघितले नसते तर मी पूर्ण रूपात प्रकट झाले असते. आता मी याच रूपात इथे स्थित राहणार आहे. असे म्हणून रेणुका माहूर गडावर स्थिरावली व तेथेच राहिली. म्हणून आजही माहूर येथे चेहरा व शीर आहे, धड नाही. आजही प्रतिकृती रूपात रेणुका माहूरगडी वास्तव्यात. त्यानंतर परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचा संहार केला.
दुष्ट राजांना मारून धर्माचे रक्षण केले. त्याने 3 वेळा अश्वमेध यज्ञ केला. त्यांचं साम्राज्य सर्वत्र पसरलेलं होतं. अनेक राजे त्यांचे मांडलिक झाले. त्याला राजा होण्याची अभिलाषा नव्हती. शेवटी त्याने आपले राज्य गुरु कश्यपाला देऊन स्वतः महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी परशुराम निघून गेला. इथे परशुरामाची कथा समाप्त. हरे नमः. यानंतर गंगावतरणाची कथा सुरू. सगराने आपल्या नातवाला अंशुमनला चुलत्यांचा शोध घ्यायला पाठवले. तो कपिलांच्या आश्रमात आला. त्यांना वंदन केले. कपिलांनी त्याला सांगितले, हा चुलत्या, हा तुमच्या पितामहांचा अश्व घेऊन जा, कारण हे तुझे पितर दग्ध होऊन पडले आहेत. गंगादेवींच्या जलाचा स्पर्श जर त्यांच्या भस्माला झाला तर ते मुक्त होते. अंशुमन अश्व घेऊन परतला. अंशुमनाने अश्वमेध यज्ञ पूर्ण केला व अंशुमनाला राज्य देऊन सगर राजा वनात निघून गेला. अंशुमनाने गंगादेवीची तपश्चर्या केली, पण त्याला यश आले नाही. मग त्याचा मुलगा दिलीप यानेही गंगादेवीची तपश्चर्या केली, पण त्याचाही आयुष्यकाळ संपून गेला, पण यश आले नाही. मग त्याचा मुलगा भगीरथाने मोठी खडतर तपश्चर्या केली. गंगादेवीने त्याला दर्शन दिले. म्हणाली, तुला काय पाहिजे? भगीरथाने सगर पुत्रांची म्हणजे आपल्या पूर्वजांची सर्व हकीकत सांगितली. म्हणाला, आपण पृथ्वी तलावर आलात आणि जलाचा स्पर्श माझ्या पितरांना झाला तर ते मुक्त होतील असे कपिल मुनींनी सांगितले. म्हणून मी आपली प्रार्थना करतो की आपण पृथ्वीवर यावे. गंगादेवी विचार करू लागली. गंगादेवीने त्याला 2 अडचणी सांगितल्या. मला पृथ्वीवर यायचे तर माझा प्रवाह कोणीतरी धारण करून मग सोडला पाहिजे, कारण मी स्वर्गातून इतक्या उंचीवरून थेट निघाले तर माझ्या प्रवाहाचा वेग भूमीला छेदून पाताळात निघून जाईल. आणि दुसरी अडचण अशी की तुमच्या मृत्यू लोकात दुर्जन लोकच पुष्कळ राहतात, त्यांचा संग होऊ नये म्हणून मला पृथ्वीवर येण्याची इच्छा नाही. दुर्जन लोक माझ्या जलात स्नान करून आपले पाप पाण्यात सोडतील, ते पाप मी कुठे टाकणार? भगीरथ राजा ज्ञानी व बुद्धिमानी राजा. तो नम्रतेने गंगादेवीला म्हणाला, मला वाटते आई साहेब, भगवान भोलेनाथ शंकरजी आपला प्रवाह त्यांच्या माथेवरील जटेत धारण करण्यास समर्थ आहे, हे आपल्याला सुद्धा माहितीच असावे. गंगादेवी त्यावर म्हणाली, हो ते मी जाणते, पण त्यासाठी तुला त्यांनाही प्रसन्न करून घ्यावे लागेल. भगीरथ म्हणाला, गंगा माते, जगामध्ये सर्व दुर्जन लोक, पापी लोक नाही तर पुष्कळ ज्ञानी, महात्मे, संत, सत्पुरुषही आहेत. तेही आपल्या जलात स्नान करतील, तेव्हा तुम्हाला पुनश्च पावित्र्य प्राप्त होईल, कारण त्यांच्या हृदयात भगवंताचा नित्य वास असतो. अशा दोन्ही अडचणींबाबतचे भगीरथाचे वचन ऐकून गंगादेवीला कबूल करावे लागले. भगवान शंकरही भगीरथाच्या म्हणण्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगेचा जलप्रवाह आपल्या माथ्यावरच्या जटामध्ये धारण करून तो शेवटी भूमीवर सोडला. त्यावेळी भगीरथ रथात बसून वेगाने पुढे गेला व गंगादेवी त्यांच्या पाठीमागून वाहत वाहत ज्या ठिकाणी त्यांचे पितर भस्म होऊन पडले होते त्या भस्मावरून पुढे गेले. जलाचा स्पर्श होताच सगरपुत्र जिवंत झाले, त्यांना देवरूप प्राप्त झाले व ते शेवटी स्वर्गाला निघून गेले. शुकदेव सांगतायत, राजा, या गंगादेवीला स्वर्गातून पृथ्वीवर आल्यावर अनेक नावे मिळाली. मूळ रूप श्री विष्णू भगवंताच्या चरणापासून निघाली म्हणून विष्णुपदी पहिलं नाव. जुन्नू राजामुळे जान्हवी तर भगीरथामुळे भागीरथी अशी नावे प्रसिद्ध झाली. आज हे स्थान आपल्याला उत्तराखंड राज्यात असून तीच गंगा ऋषिकेश हरिद्वारला येऊन पूर्वेकडे कलकत्त्याजवळील सागरास मिळते. गंगासागर संगमावर कपिल मुनींचा आश्रम आहे. इथेच गंगावतरण कथा पूर्ण होते. हरे नमः. आता खटवाडक चरित्र आपण पाहू. इक्ष्वाकू कुळातील सूर्यवंशी राजा होता. मोठा पराक्रमी होता. एकदा देवावर संकट आला असता देवांच्या विनंतीनुसार हा त्यांचा सेनापती झाला. त्याने युद्धात दैत्यांचा पराभव केला. पुष्कळ वर्षे त्याने सेनापतीपद सांभाळले. पुढे कार्तिक स्वामी देवांचे सेनापती झाल्यावर देवांनी त्याला परत पाठवले. पण पुष्कळ काळ गेल्यावर त्याचे सर्व आप्तेष्ट नष्ट झाले असतील तर तुला काय हवे ते सांग असे देव म्हणाले असता तो म्हणाला, माझे आयुष्य तरी किती शिल्लक आहे ते सांगा. देव म्हणाले, अजून एक मुहूर्त म्हणजे अवघा अर्धा तासच शिल्लक आहे. खटवांग राजाचं अंतःकरण पहिल्यापासून तयार असल्याने त्याचे तात्काळ श्रीहरीचं ध्यान चिंतन करायला सुरुवात केली. नारायणाचं ध्यान करता तो तेथेच मुक्त झाला. खटवांग राजाच्या वंशात त्याचा पुत्र दीर्घबाहू राजा
आणि दीर्घबाहू राजाचा पुत्र रघुराजा. रघुराजाचा पुत्र अज व त्याचा पुत्र म्हणजेच राजा दशरथ. दशरथाला संतती नव्हती, म्हणून वसिष्ठांच्या आज्ञेनुसार त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. श्रीहरी प्रसन्न झाले व त्यांनी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या 4 अंश रूपाने त्यांच्या पोटी अवतार घेतले. शुकदेव आता परीक्षित राजाला श्रीरामांचे चरित्र सांगू लागले. राम लक्ष्मण मोठे झाले, 15-16 वर्षाचे झाले. विश्वामित्र ऋषी यज्ञ करत होते, पण त्यांना राक्षस त्रास देत असत, त्यामुळे यज्ञ पूर्ण होत नव्हता. म्हणून ते दशरथ राजाकडे आले. त्यांनी राम लक्ष्मणाला यज्ञ रक्षणासाठी माझ्याबरोबर पाठवावे असे सांगितले. दशरथ तयार होत नव्हते, पण वसिष्ठांनी त्यांची समजूत घातली व राम लक्ष्मण विश्वामित्रांसह गेले. मध्ये एका नदी तीरावर विश्रांतीसाठी थांबले असता विश्वामित्रांनी त्या दोघांना बला आणि अतिबला या विद्या शिकवली, मंत्र दिले. त्या मंत्राच्या सामर्थ्याने क्षुधा आणि तृषा त्यांच्या संपूर्ण गेल्या. खायला प्यायला नाही मिळाले तरी शक्ती कमी न होता कामा ती कायम राहते. सर्वप्रथम श्रीरामांनी विश्वामित्रांच्या आज्ञेने त्राटिका या राक्षसीचा वध केला. राक्षसांच्या वधाला इथपासून सुरुवात झाली. त्यानंतर यज्ञात विघ्न आणणारा तिचा पुत्र सुबाहूला ठार मारले. मारीचाला उचलून पार समुद्रापार पलीकडे फेकून दिले. त्यामुळे त्याला श्रीरामांच्या परिक्रमाची जाणीव कायम लक्षात राहिली. यज्ञकार्य पूर्ण झाल्यावर विश्वामित्र राम लक्ष्मणासह निघाले. मध्ये गौतमाश्रमात शिला होऊन पडलेल्या अहिल्याचा श्रीरामांनी उद्धार केला. अहिल्याशिळा राघवे मुक्त केली. नंतर पुढे मिथिला नगरीत 3 जण आले. सीतादेवींच्या स्वयंवर मंडपात येऊन बसले. पाहिलं, बरेच राजे लोक आले होते. 300 लोकांनी गाड्यावरून उडून आणलेले शिवधनुष्य सभेत ठेवले होते. स्वयंवराचा पण होता. तो धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावून जो सज्ज करेल त्याला सीतादेवी वरमाला अर्पण केली. अनेक राजांनी प्रयत्न केला. रावणही आला होता, पण ते धनुष्यच त्याच्या अंगावर पडले. मग तो निघून गेला. विश्वामित्रांच्या आज्ञेने श्रीरामचंद्र तिथे गेले. त्यांनी ते धनुष्य सहजगत्या उचलले व दोरी लावता लावता ते तुटूनच पडले. ते जागेवर येऊन बसले. सीतादेवींना आनंद झाला. तिने श्रीरामांच्या गळ्यात पुष्पमाळा अर्पण केली. स्वयंवर ठरले. अयोध्येत निरोप पाठवला. सर्वजण अयोध्येहून आले. सीतादेवींच्या घरी अजून चुलत्यांच्या 3 मुली होत्या. मग चौघींचा विवाह श्रीरामासह त्यांच्या भावंडाबरोबर. 4ही पुत्रवधू वराडासह अयोध्येत आले. येताना वाटेत परशुरामांची भेट झाली. त्याला धनुष्यभंगाची वार्ता कळली. ते भंग क्षत्रिय कुमाराने केल्याचे समजले. क्षत्रियांबरोबर त्याचा राग होताच. पूर्वी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याचा प्रयत्नही त्याने केला. परशुरामांनी विचारले, तुमच्यातील राम कोण आहे? राम म्हणाले, मीच आहे. परशुराम त्यांच्याशी अभिमानाने व गर्वाने बोलू लागले, कारण त्यांनी श्रीरामचंद्रांना ओळखले नव्हते. श्रीराम जेव्हा परशुरामाला म्हणाले, सांगा मी काय करू? तुमची गती बंद करून इथेच थांबवू का? तुमचा स्वर्गाचा दरवाजा बंद करू का? हे ऐकताच ओळखले की हा नुसता सामान्य क्षत्रिय नसून प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. तेव्हा परशुराम म्हणाले, मला स्वर्गाची इच्छा नाही, पण सत्संगती मिळण्यासाठी मी अनेक तीर्थक्षेत्रात फिरतो, तेव्हा माझी गती बंद करू नका, मला क्षमा करा. श्रीरामांनी भात्यातून बाण सोडून स्वर्गाचा दरवाजा बंद करून टाकला. मग सर्व परिवारासह राजे अयोध्येला परत. श्रीरामाला यौवराज्याभिषेक करण्यावेळी कैकेयीने दशरथाकडून पूर्वी मिळालेल्या 2 वरांपैकी दोन्ही वर दशरथाने मागितले. एकाने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास मागून घेतला. सत्यरूप पाशाने बांधलेल्या आपल्या पित्याची आज्ञा रामाने बहुमानपूर्वक स्वीकारली आणि राज्याधिकारावर संपत्ती, प्रेमळ मातापिता, सुहृद या सर्वांचा त्याग करून रामाने सीता व लक्ष्मण यांच्यासह वनात गमन केले. राक्षसांचा राजा रावण, त्याची शूर्पणखा नावाची बहीण कामातुर होऊन श्रीरामांच्या जवळ आली, तेव्हा तिरस्काराने लक्ष्मणाने तिचे नाक कापले. तिने पाठवलेला खर, दूषण, त्रिशिरा यांच्यासहित 14 सहस्त्र राक्षसांचा वध श्रीरामाने केला. हातात धनुष्य घेऊन लोकरक्षणाकरिता ते वनात राहिले. शूर्पणखेने रावणाजवळ जाऊन सीतेच्या सौंदर्याचे वर्णन केले. त्यामुळे तो कामातून होऊन सीतेविषयी आसक्त झाला. त्याला रामाची भीती वाटत होती. श्रीरामाला त्यांच्या आश्रमातून बाहेर काढण्यासाठी रावणाने मारीचाला म्हणजे आपल्या मामाला रूपांतर करून पाठवले.
सुवर्ण हरिणाचा देह धारण करून मारीचाने सीतेला मध्ये लोभ उत्पन्न केला. दूर पळत असलेल्या सुवर्ण मृगाच्या मागे श्रीराम गेले असता रावणाने आश्रमातून सीतेला पळवलं. पत्नीच्या वियोगाने दुःखी होऊन सामान्य पुरुषासारखा श्रीराम लक्ष्मणासह वनात संचार करू लागला. वनात श्रीरामाने आपल्यासाठी रावणाबरोबर लढून धारातीर्थी पडलेल्या जटायूचे पुत्रधर्माप्रमाणे दहन केले. आपल्याला पकडण्यासाठी हात पसरलेल्या कबंध राक्षसांचा श्रीरामाने वध केला. नंतर वानराबरोबर सख्य करून वालीचाही वध केला. सुग्रीवाकडून सीतेची स्थिती समजून घेतली. श्रीराम वानर सैन्य घेऊन लंकेला जाण्यासाठी समुद्र तीरावर गेले. उपोषण करून 3 दिवस समुद्राच्या येण्याची वाट पाहिली तरी तो आला नाही. शेवटी श्रीरामच रागावले. भीतीने समुद्र पुरुष रूपाने रामांच्या जवळ आला. त्याचे पूजन करून समुद्राने हात जोडून त्यांची क्षमा मागितली. नंतर तो म्हणाला, रामा, प्रथम माझ्या पाण्यावर सेतू बांधा आणि त्यावरून लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला परत आणला. त्याच्या सांगण्याप्रमाणे श्रीरामांनी पर्वत शिखरांनी समुद्रावर सेतू बांधला आणि त्यावर जाऊन वानर सेनेसह लंकेत प्रवेश केला. त्या सेनेत सुग्रीव, अंगद, हनुमान, नल, नील, जांबवान असे प्रमुख मोठमोठे वानर होते. श्रीरामाचे ते सैन्य पाहून रावणाने आपले सैन्य युद्धासाठी पाठवले. त्यात कुंभ, निकुंभ, धूमाक्ष, दुर्मुख, प्रहस्त, अतिकाय, इंद्रजित असे मोठमोठे राक्षस होते. रावणाचे सैन्य चतुरंग होते. त्यात रथ, हत्ती, घोडे, तर रामाचे सैनिक जमिनीवरून लढत होते. रावणांच्या सैनिकांजवळ तलवार, धनुष्य, खड्ग, शक्ती अशी आयुधे होती. तर रामाच्या सैनिकांजवळ वृक्ष, पर्वत, गदा, परीघ हेच साधने होती. रावणाचे सर्व सैन्य मारले गेले तेव्हा रागाने स्वतः रामाबरोबर युद्ध करण्यासाठी तो युद्धभूमीवर गेला. इंद्राने रामासाठी आपला रथ पाठवला. त्यावर बसून श्रीरामांनी आपला तीक्ष्ण बाण रावणावर सोडला. रावणाचे युद्ध सुरू झाले. श्रीरामांनी एक कठोर अशा बाणाने रावणाच्या हृदयाचा भेद केला तेव्हा तो रक्ताओकीत जमिनीवर पडला. सगळीकडे हाहाकार झाला. श्रीरामाने विभीषणाकडून रावणाधिक सर्वांची पितृयज्ञाच्या विधानाने औपदेह करवले. नंतर श्रीरामांनी अशोकवनात शीशपा वृक्षाखाली बसलेल्या सीतेला पाहिले. ती वियोगाच्या दृश्याने कृश झाली होती. रामांना पाहताच तिचे मुख कमल प्रफुल्लित. रामांनी तिला पुष्पक विमानात बसवले. लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमान व विभीषण या सर्वांसह श्रीराम स्वतः विमानात बसले. 14 वर्षांचा वनवास संपवून ते अयोध्येत जायला निघाले. देवांनी पुष्पवृष्टी केली. इकडे भरत वल्कले नेसून जटा धारण करून दर्भ अंतरलेल्या भूमीवर शयन करीत श्रीरामांच्या येण्याची वाट पाहतो. अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामात पर्णकुटीत बांधून तो राहत होता. राम परत येत आहेत हे ऐकून तो रामाच्या पादुका मस्तकी धारण करून रामांना सामोरा गेला. रामांना पाहताच त्याचे हृदय प्रेमाने दाटून आले. डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. पादुका रामांच्या पुढे ठेवून त्याने प्रथम साष्टांग दंडवत घातली. रामाने त्याला उठून प्रेमाने आलिंगन दिले आणि प्रेमाश्रूंनी स्नान घातले. नंतर रामांनी ब्राह्मणांना आणि कुलातील सर्व वृद्धांना नमस्कार केला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. श्रीरामांनी आपल्या बंधूसह अयोध्येत प्रवेश केला. नंतर श्रीराम राजवाड्यात गेले. वसिष्ठांनी राजमाता कौशल्येने दशरथाच्या इतर स्त्रियांनी त्याचा उत्तम प्रकारे सत्कार केला. रामांनी त्या सर्वांना नमस्कार केला. सगळ्यांचाच विरह आणि शोक दूर झाला. वसिष्ठांनी रामाच्या जटा मोकळ्या करून चतुसमुद्राच्या पाण्याने शास्त्रोक्त विधीने अभिषेक केला. राजस्वस्त्रे आणि अलंकार धारण केलेल्या श्रीरामांनी भरताने प्रसन्नतेने दिलेल्या राज्याचा स्वीकार केला. श्रीराम प्रजेचे पुत्राप्रमाणे संरक्षण आणि प्रजा रामाला पित्याप्रमाणे मानत असे. रामाच्या राज्यात निसर्गही प्रजाचे मनोरथ पूर्ण करीत असे. ते त्रेतायुगात असूनही कृतयुगासारखे वाटत असे. श्रीराम एक पत्नी व्रताने राहिले. त्यांचा आचार ऋषींसारखाच होता. सीतेने आपला विनम्रमय स्वभावाने श्रीरामांचे मन वश करून घेतले होते. श्रीरामचंद्राने वसिष्ठांच्या संमतीने यज्ञ करून सर्व देवमय हरीचे म्हणजेच आपले यजन केले. एकदा श्रीरामाला लोक आपल्याला काय म्हणतात हे जाणून घ्यायची इच्छा झाली. रात्रीच्या वेळी नगरीत ते गुप्तपणे संचार करीत होते. एक पुरुष आपल्या पत्नीला उद्देशून बोलत होता ते त्यांनी ऐकले.
ते म्हणत होते की परपुरुषाच्या घरी तू राहिलीस, मी तुला आपल्या घरी ठेवणार नाही, तुझे पोषणही करणार नाही. स्त्रीलोभी रामचंद्राने सीतेचा अंगीकार केला, मी मात्र तुझा अंगीकार करणार नाही. हे त्याचे बोलणे ऐकून श्रीराम लोकापवादाला भ्याले आणि त्यांनी सीतेला अरण्यात नेऊन सोडून दिले. ती त्यावेळी गरोदर होती. तिने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात 2 मुलांना जन्म दिला. वाल्मिकींनीच त्यांचे जातक कर्म केले. मुलांची नावे लव आणि कुश. दोन्ही मुलांना वाल्मिकींच्या स्वाधीन करून सीतेने भूमीच्या पोटात प्रवेश केला. त्यानंतर श्रीरामांनी अनेक वर्ष राज्य केले व अयोध्येच्या लोकांना बरोबर घेऊन साकेत धर्मामध्ये निघून गेले. इथेच श्रीरामांचे चरित्र पूर्ण झाले. हरे नमः, हरे नमः. आता श्रीकृष्ण चरित्राकडे आपण बोलू. परीक्षित राजा म्हणाला, आपण चंद्रवंश सूर्यवंशीय राजांच्या कथा सांगितल्या, आता मला चंद्रवंशात प्रकट झालेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचे चरित्र सविस्तर सांगा. शुकाचार्य त्यावर सांगू लागले, पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप होते, अधर्म वाढत जातो, अशा वेळी भगवंत दुष्ट दुर्जनांचे निर्दालन करून सज्जनांचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर मनुष्यावतार धारण करून येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा द्वापार युगात कंस, शिशुपाल, दंतवक्र, जरासंध, दुर्योधन आदी दुष्टराजे व चाणूर, अघासूर, बकासूर, वृषभासूर, धेनुकासूर, केशी दैत्य या दुष्ट दुर्जनांमुळे पृथ्वी पीडित झाली, सज्जनांना धार्मिकांना त्रास होऊ लागला, तेव्हा देवाधिदेवाने विष्णू परमात्म्यांना विनंती केली की देवा, तुम्ही आता अवतार घ्या आणि भूमीचा भार हलका करा. त्यावेळी आकाशवाणी झाली, देवांनो, ऋषीमुनींनो, काळजी करू नका. यदुवंशात, यादव वंशात वसुदेव आणि देवकीच्या पोटी मी लवकरच अवतार घेणार. सुमारे 5184 वर्षांपूर्वीची द्वापार युगात घडलेली घटना. मथुरा नगरीचा भोजराजा कंस हा उग्रसेनाचा मुलगा, आपली लाडकी चुलत बहीण देवकी राजा देवकाची कन्या, तिच्या विवाहाची तयारी करत होता. सर्वत्र धामधूम चालू होती. भव्य मंडप उभारले होते. सर्व सोयींनी युक्त अशा राहण्यासाठी सदनिका, महाल, उद्याने यांची जोरात तयारी चालली. यमुना काठच्या त्या सुपीक आणि सुसंपन्न प्रदेशात मत्स्य, कुरु, पांचाल, शूरसेन, भगद इत्यादी छोटे छोटे राजे आपल्या छोट्या छोट्या भूभागात राज्य करतात. हे सगळेच लग्नासाठी जमले. यात मथुरेचे उग्रसेनाचे राज्य स्वतंत्र व बलाढ्य होते. जरासंध कंसाचा सासरा होता, त्याचे राज्य बलाढ्य होते. शिवाय दंतवक्र, शिशुपाल, पौंड्रू, काशी, नीमक, दुर्योधन, कालयवन हेही राजे समकालीनच होते. सर्वच दुष्ट होते. देवकाची कन्या देवकी व यादवांचा प्रमुख वसुदेव यांचा विवाह समारंभ उत्साहात पार पडला. देवकीच्या पाठवणीची वेळ आली. पतिगृही पाठवणी करताना कंस स्वतः रथाचं सारथ्य करीत होता. सर्वांना आनंद झाला होता. वरात पुढे पुढे चालली होती. इतक्यात आकाशवाणी झाली, अरे कंसा, तुला या देवकीच्या 8व्या गर्भापासून मृत्यू येणार. देवकीचा 8वा पुत्र म्हणजे तुझा काळ असणार आहे. आकाशवाणी ऐकून कंसाची मती फिरली, बुद्धी भ्रष्ट झाली. भगिनी प्रिय असणारा कंस आता भगिनी द्वेषी झाला, भयानक क्रूर झाला. त्याने लगाम ओढून रथ बनवला. त्याने रथ थांबवला व मोठ्याने म्हणाला, अरे 8व्या पुत्राला जन्म द्यायला ही जिवंत राहिली तरच 8वा गर्भ होईल ना, तिलाच ठार करतो. म्हणून म्यानातून तलवार काढली. इतक्यात वसुदेवाने हात धरला, गयावया करू लागला. अरे एवढा आनंदाचा सोहळा, त्याचे क्षण अजून संपले सुद्धा नाही तर तू हिची हत्या करायला तयार झालास. अरे हिच्यापासून जर तुला धोका नाही ना, हिच्या 8व्या गर्भापासून धोका आहे, मग भगिनीची हत्या का करतोस? मी हिला होणारे सर्व पुत्र तुला आणून देईन. वसुदेवाने वचन दिले तेव्हा कंस शांत झाला, कारण वसुदेव सत्यनिष्ठ असल्याचे सर्वांनाच माहित होते. त्याने वसुदेव देवकीला कारागृहात टाकले. पुढे त्यांना पहिला पुत्र झाला. वसुदेवाने कंसाला आणून दिला. ते कवळे नाजूक बाळ पाहून कंसाच्या मनात दया उत्पन्न झाली. पहिल्यापासून आपल्याला धोका नाही, तेव्हा बघू असे म्हणून ते मूल देवकी वसुदेवाला परत दिले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कंसाच्या पापाचा घडा भरावा म्हणून नारद कंसाकडे आले. ते महान राजनीतिज्ञ होते. म्हणाले, कंसा,
मुलगा परत का केलास? कंस म्हणाला, अहो नारद मुनी, आकाशवाणीने काय सांगितले? देवकीच्या 8व्या गर्भापासून धोका, म्हणून मी परत दिला. नारद म्हणाले, देवाची लीला न्यारी, तू 8वा कुठून मोजणार? असे म्हणून नारदांनी त्याला 8 पाकळ्यांचे कमळ दाखवले व ते गोल फिरवत म्हणाले, या फिरत्या पाकळ्या बघ, तू आता कसं ओळखणार की पहिली पाकळी कुठली आणि शेवटची पाकळी कुठली? कंस म्हणाला, मग मी काय करू? नारद म्हणाले, ते मी कसं सांगू तुला, ते तुझंच पहा. असे म्हणून नारद निघून गेले. कंस विचार करू लागला. त्याने सर्व यादवांना त्रास देण्यास सुरुवात केली. कारागृहात जाऊन देवकीचे पहिले बाळ दगडावर आपटून ठार केले व 6व्यापर्यंत एका मागोमाग एक असे 6 पुत्र कंसाने ठार केले. ज्यावेळी आकाशवाणी झाली त्याच वेळी विष्णूने पृथ्वीवरील भार हलका करण्यासाठी वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेण्याचे निश्चित केले. त्याच वेळी शेष भगवंताने विष्णू बरोबर जन्म घ्यावा असे शेषाने सांगितले. यावेळी मी तुझा मोठा भाऊ होईल. राम अवतारात असताना लहान लक्ष्मण होऊन मी तुझी खूप सेवा केली. आता तू माझी कर. मग रोहिणीच्या पोटी जन्म घ्यायचा असे 7वा गर्भ देवकीचाच, पण भगवंताची लीला आघात. योग मायेला आज्ञा देऊन तो गर्भ देवकीच्या गर्भातून काढून रोहिणीच्या गर्भात त्याची स्थापना. वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी ही नंदबाळा बाबाकडे गोकुळात होती. तिथे हा गर्भ रोहिणीच्या पोटात वाढू लागला. इकडे देवकीला गर्भपात झाला ही बातमी कंसाला कळली. वसुदेव देवकी दोघेही मनाने भगवत चिंतन करू. मनानेच ती तेज देवकीने धारण केली. ती गर्भवती झाली. हे कळताच कंसाने कारागृहातील संरक्षण व्यवस्था वाढवून कडक पहारा केला. कंस वारंवार चौकशीला येऊन जात असे. आता हा 8वा गर्भ म्हणजे आपला काळ येणार म्हणून कंस भ्याला होता व विचार करू लागला, देवकीला मारून टाकणे, पण आता परत स्त्री, ती सुद्धा बहीण आणि गर्भवती, तिला मारले तर अपकीर्ती होईल, लोक निंदा करतील, म्हणून त्याने वाटच पाहायचे ठरवले. इकडे नंदबाबाच्या घरी गोकुळात बलराम अवतरले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. त्याच वेळी यशोदा पण गर्भवती झाली. तेव्हा असाच पुत्र नंद पत्नी यशोदेला व्हावा अशी सर्वांची इच्छा होती. इकडे देवकी पण गर्भवती. दिवस जात होते. देवकीला याचा 7वा संपून 8वा महिना लागला. कंस बोटावर दिवस मोजत होता. अस्वस्थ होता. सेवकांना दूतांना बजावून वारंवार सांगत होता, सावध राहा. 8वा महिना संपत आला. श्रावण कृष्ण अष्टमी बुधवार. वातावरण शुद्ध निर्मळ होतं. मेघांनी आभाळ दाटले होते. हवेत गारठा होता. पाऊस पडत होता. यमुनेचे पाणी वाढत होते. पवित्र दिवस होता. ग्रह नक्षत्र उत्तम. सर्व काही अनुकूल होते. सर्वांना गाढ झोप लागली होती. जसजशी रात्र वाढत होती तसतशी पोटातल्या बाळाची हालचाल वाढत होती. वसुदेव जागेच होते. देवकीची बेचैनी अव्यवस्था पाहत होते. अष्टमीची मध्यरात्र, 8वा महिना, 8वा गर्भ, अभिजित नक्षत्र, विजय मुहूर्त, वेदना नाही. रात्री 12 वाजता देवकीच्या समोर अयोनी संभव भगवान चतुर्भुज रूपात प्रकट झाला. देवकीच्या पुत्राचा जन्म झाला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या. देवाधिकांनी फुले उधळली. स्वर्गात अप्सरा नृत्य करीत होते. गंधर्व गायन करीत होते. ब्रह्मदेव व शंकर येऊन भेटून दर्शन घेऊन गेले. वसुदेवाने भगवंतांना विनंती केली, सामान्य रूपात या, कारण तो कंस तुम्हाला ठार मारेल. क्षणात वसुदेव देवकीला ग्लानी आहे. क्षणार्धात दोघे भानावर आले. समोर बघता तो 2 हातांचा गोंडस बाळ. दोघांनी भगवंतांना नमस्कार केला. मनोमन प्रार्थना केली, देवा, आता तुम्हीच पुढचा मार्ग दाखवा आणि या घोर संकटातून मुक्त करा. भगवंत म्हणाले, मला गोकुळात नंदा घरी न्या. तेथे यशोदा प्रसूत होऊन योगमायेला जन्म देईल. ती योगमाया कंसाला आणून द्या. मी गोकुळात वाढेन. माझ्या मायेमुळे पहारेकरी गाढ झोपले. दरवाजे आपोआप उघडले. मला गोकुळात सोडून येईपर्यंत कोणीही जागे होणार नाही. तुम्ही आल्यानंतर सर्व दरवाजे बंद होते. असे म्हणून भगवंताने लहान जन्मलेल्या बाळाचे रूप घेतले. वसुदेव म्हणाले, माझ्या पायात बेड्या आहेत. बंदीशाळेला कुलूप आहे. धो पाऊस पडतो आहे. कसे तुम्हाला? यमुना दुथडी भरून वाहते. हे पाहता क्षणात हातातल्या बेड्या तुटल्या. बंदीशाळेचे कुलूप उघडले गेले. मग वसुदेवाने बाळाला एक वस्त्रात गुंडाळून एका टोपलीत ठेवले. ती टोपली घेऊन तो बंदीशाळेतून बाहेर पडला.
सर्व द्वाररक्षक गाढ झोपले. पाऊस पडत होता. शेषनागाने फणा काढून त्याच्यावर छत्र धरले होते, त्यामुळे बाळाचे पावसापासून रक्षण झाले. वसुदेव यमुना तीरी आले. तो यमुना दुथडी भरून वाहत होता. प्रभू दर्शनाकरता ती उतावळी झाली होती. वसुदेवाने टोपली उंच उंच धरत डोक्यावर घेतली. ती यमुना दर्शनासाठी उत्सुक झाली होती. भगवंताने तिचे मनोगत ओळखले व करंगळी टोपली बाहेर काढून यमुनेला दर्शन दिले. तिला स्पर्श केला. स्पर्श होतात यमुनेने वाट मोकळी करून वसुदेव सुरक्षितपणे गोकुळात आले. नंदबाबांच्या घरी गेले. गोकुळातही सगळीकडे सामसूम होती. पाऊस कोसळत होता. मथुरेसारखीच अवस्था होती. प्रभूची योगमाया गुढ आहे. नंदाच्या गोकुळवाड्यातही सर्व शांत वातावरण आहे. यशोदेला गाढ झोप लागली होती. यशोदाई 8व्या महिन्यातच प्रसूत होऊन तिला कन्या रत्न प्राप्त झाली. ती योगमायाच होती. ती ग्लानीतच होती. मुलगा की मुलगी काय झाले याची तिला जाणीव नव्हती. सगळीकडे प्रभूच्या मायाने आच्छादन घातले होते. वसुदेवाने तिच्या पुढ्यातील कन्या माया घेऊन आपला पुत्र तिच्या कुशीत ठेवला व तिला वस्त्रात गुंडाळून पुन्हा टोपलीत ठेवले व तो लगेच परत. वसुदेव बंदीशाळेत आला. बंदीशाळेत पोहोचताच दरवाजांना पूर्वरत कुलुपे लागली. त्याच्या पायात बेड्या पडल्या. डोक्यावर जेव्हा ब्रह्म होते तेव्हा बेड्या तुटलेल्या होत्या आणि माया आली की बंधन आले. बेड्या पडल्या. वसुदेव पुन्हा बंधनात बांधले. आता मात्र मायाने त्या आपला प्रभाव दाखवला. मुलगी मोठमोठ्याने रडू लागली. जोरात आवाज ऐकताच पहारेकडे आले. सेविका वगैरे सर्व धावले. दासी येऊन पाहताच तर वेळेपूर्वीच प्रसूती झाली आणि तीही मुलीची झाली. कंसाची संरक्षण व्यवस्था पार कोलमडली. कारण 9व्या महिन्यात प्रसूती होणार या वेळापत्रकाप्रमाणे त्याने संरक्षण व्यवस्था चोख ठेवली होती. 8व्या महिन्यातच प्रसूती झालं. कंसाला बातमी गेली. मुलगी झाली. काही असो, 8वा मुलगा असो की मुलगी, काही का असेना, माझा काळ निश्चित आहे. कंस आता विचारलं, कोठे आहे माझा काळ? देवकी म्हणाली, अरे दादा, ती मुलगी आहे, अबला आहे, सबला नाही, कशाला तिला मारतोस? अरे एवढं तरी अपत्य मला राहू दे. मुलगा असो वा मुलगी, शेवटी हा माझा काळ आहे, मी त्याला जिवंत ठेवणार. देवकीने हात जोडले, पाया पडली, पदर पसरला. पण कंसाला काही पाझर फुटला. त्या नराधमाला कुठून दया येणार? शेवटी कंसाने तिला हिसकावूनच घेतली व बाहेर घेऊन शिळेवर आपटण्यासाठी हात वर नेला. तशी ती हातातून निसटली, आकाशात गेली. आकाशात अष्टभुजा रूप धारण करून ती कंसाला म्हणाली, अरे मूर्खा, विनाकारण निष्पाप बालकांना मारून तुला काय मिळणार? तुझा शत्रू, तुझा काळ, 8वा गर्भ तुला मारण्यासाठी जन्माला असून तो सुखरूप आहे. भगवती अष्टभुजा देवीचे हे वक्तव्य ऐकून कंसाला आश्चर्य वाटले. देवकीची मुलं मारल्याचा पश्चातापही. त्याने वसुदेव देवकी यांना कैदेतून मुक्त केले व नम्रतेने म्हणाला, मी पापी आहे, तुमची 6 मुले मी मार. माझी मती एवढी भ्रष्ट झाली तरी कशी? मी ब्रह्मघातकी ठरलो, पातकी ठरलो. मला खरंच पश्चाताप झाला आहे, मला क्षमा. वसुदेवाने भगवंतांना आणून नंदराणी पुढे म्हणजे यशोदे समोर उभे. ब्रह्ममुहूर्तावर नंदबाबा उठले, गोठ्यात गायची सेवा करायला गेले. यशोदा मैया गाढ झोपली. भगवंत मनात म्हणाले, मी केव्हाचा आलो आहे, आई अजून झोपेतच आहे. माझं स्वागत कोणी केलं नाही की साधी माझी दखलही घेतली नाही. कोणी बोलत नाही, कोणी येतही नाही. चला रडून आईला जाग करावं, म्हणजे सगळ्यांना आपल्या आगमनाची तरी खबर मिळेल. भगवंतांनी रडायला सुरुवात करताच यशोदेला जाग आली. पहाते तो मुलगा झाला. तिला खूप आनंद झाला. बाळाच्या रडण्याचे आवाज ऐकून नंदबाबाची बहीण सुनंदा, जी मुद्दाम बाळणपणासाठी आली होती, त्या आत्याने बाळाला पाहिले आणि मोठ्याने भावाला आवाज देऊन सांगितले, अरे दादा, यशोदा वहिनीला बाळ झाले. भगवंताने मोठी कृपा केली, मुलगा झाला. नंदबाबाला अतिशय आनंद झाला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व गोकुळभर पसरली होती. गवळण सांगे गवळणीला यशोदेला पुत्र झाला. एका गवळणीने दुसरीला, दुसरीने तिसरीला, असे करत ही बातमी सर्व गोकुळभर पसरली. नंदबाबाने ब्राह्मणांना गोदान, सुवर्णदान केले. जातक कर्म झाले. सर्व गोप गोपी नंदाच्या अंगणात जमा झाले. त्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते. अलंकार घालून गोपी नटून आल्या. सगळ्यांनी मिळून आनंदोत्सव सुरू. त्यांनी नंद यशोदेला भेटवस्तू आणल्या. ब्राह्मणांनी वेदोक्त आशीर्वाद दिले. सर्व गोप गोपींनी आशीर्वाद देऊन अभिनंदन केले. फुले गुलाल उधळली व नंदाच्या अंगणात लालाचा जन्माचा आनंदोत्सव सुरू झाला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की,
यशोदा को लाला भयो जय कन्हैया लाल की। हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की। गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की। नंद को आनंद भयो जय कन्हैया लाल की। हरे नमः हरे नमः हरे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान